संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून चेंबूर दुर्बे शिक्षण संस्था उदयास आली. चेंबूर आणि आसपासच्या मुलांमधून विद्यार्थी घडावेत, विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि मानसिक विकास व्हावा, तसंच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अभ्यासेतर उपक्रमांचा, उदाहरणार्थ क्रीडा, वक्तृत्व, नाट्य, संगीत, चित्र इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालयात करण्यात आलेला आहे. स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमाला ही खरं तर शरदभाऊंना वाहिलेली आदरांजलीच आहे. चेंबूरच्या सांस्कृतिक साहित्यिक अवकाशात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं हे 13वं वर्ष. ही उद्बोधक व्याख्यानमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच चेंबूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिक आणि रसिक श्रोत्यांसाठी एक वैचारिक पर्वणीच ठरते. सदर व्याख्यानमालेच्या आयोजनात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाचा जरी पुढाकार असला तरी सर्वच विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या व्याख्यानमालेला हातभार लावतात. सर्वांसाठी खरं तर हा बौद्धिक असा उत्सवच असतो. स्वर्गीय शरदभाऊ आचार्यांचा सामाजिक आणि राजकीय कार्याचा यथोचित गौरव करणारा आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक उत्सव आहे. मी मान्यवरांना आता विनंती करते की त्यांनी यावर्षीच्या स्वर्गीय शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचं दीपप्रज्वलन करून उद्घाटन करावं. आपले रमेश मापणकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष, यानंतर आपल्या पाहुण्या डॉक्टर वंदना बोके कुलकर्णी मॅडम. सर्वांना विनंती आहे, कृपया व्यासपीठावर आसनस्थ होऊन आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. तसंच आपले उभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर, उपप्राचार्य मंजुषा कराड मॅडम, उपप्राचार्य सुधाकर मोरे सर, सदस्य शैलेश आचार्य सर, उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम, सर्वांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आधुनिक पद्धतीने आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. एक बटन दाबून आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. मी आपल्या पाहुण्याला विनंती करते की त्यांनी बटन दाबून दीपप्रज्वलन झालं असं मी जाहीर करते आणि आपल्या व्याख्यानमालेला सुरुवात झाली असं मी जाहीर करते. यानंतर मी विनंती करते रमेश मापणकर सर आणि शैलेश आचार्य सर यांना की आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी मॅडम यांचा त्यांनी स्वागत करायचं आहे. तत्पूर्वी आपण महाराष्ट्र गीताने, सर्वांना विनंती आहे महाराष्ट्र गीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. You know
धन्यवाद. मी आता श्रुत मापणकर सर आणि शैलेश आचार्य सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्या डॉक्टर वंदना बोके कुलकर्णी मॅडम यांचा इथे सन्मान करायचा आहे. मला वाटतं टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, कारण खास पुण्याहून विद्येचे माहेरघर पुण्याहून ते आलेले आहेत. आपल्या चेंबूर दुर्भे शिक्षण संस्थेचे सचिव श्री सुबोधजी आचार्य सर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि आपण श्रीयुत रमेश मापणकर सर आणि श्रीयुत सुबोध आचार्य सर यांच्या हस्ते आपण डॉक्टर वंदना बोके कुलकर्णी मॅडम यांचा इथे सत्कार करतो आहे, स्वागत करतो आहोत. आमची प्रेमाची भेट आहे आमच्या चेंबूर दुर्भे शिक्षण संस्थेकडून. शाल, श्रीफळ आणि फळांची परडी. यानंतर मी कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत रमेश मापणकर सर आणि श्री सुबोध आचार्य सर यांचं इथे स्वागत करावं. पुष्प देऊया आपण सगळ्यांना. चेंबूर दुर्भे शिक्षण संस्थेचे सचिव श्री सुबोध आचार्य सर, सदस्य श्री शैलेश आचार्य सर, धन्यवाद. यानंतर मी विनंती करते आपले उभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांना या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी सादर करावं. कैलासवासी श्री शरदभाऊ आचार्य स्मृतिप्रित्यर्थ आपल्या महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचं हे 14वं वर्ष, त्यातलं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर वंदना बोके कुलकर्णी मॅडम, चेंबूर दुर्भे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, आमचे पितामह श्री रमेश मापणकर सर, चेंबूर दुर्भे एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि आमचे प्रेरणास्थान श्री सुबोध आचार्यजी सर, आमचे मार्गदर्शक चेंबूर दुर्भे एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य श्री शैलेश आचार्य सर, सर्व उपस्थित उपप्राचार्य, उपस्थित शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग, सभोवतालच्या स्कूल्स शाळांचे उपस्थित विद्यार्थी, त्यांचे टीचर्स आणि चेंबूर परिसरातील श्रोतेगण, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या पुष्पासाठी मी स्वागत करतो. प्रास्ताविकाकडे वळण्यापूर्वी मी आपल्या प्रमुख वक्ते जे आहेत त्यांना महाविद्यालयाचा अल्पसा परिचय करून देतो. पण इथं उपस्थित झालेले नायगावकर सरांचं मी इथं स्वागत करतो. धन्यवाद सर. मॅडम, इथं उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचा परिचय आहेच, पण आपल्या परिचयाकरिता मी थोडंसं अल्पसं कॉलेजचं तुम्हाला प्रस्ताव करून सांगतो की हे महाविद्यालय 1978 साली 300 विद्यार्थी आणि वाणिज्य विभागाचं
मी सुरुवात झालं होतं. 45-46 वर्षानंतर या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता सध्या आम्ही 6,500 विद्यार्थ्यांना इथं शिक्षण देतो. पारंपरिक 3 कला, वाणिज्य, विज्ञान एवढेच नाहीत तर आधुनिक व्यावसायिक शिक्षण सुद्धा दिलं जातं, जसं की BAP, BBI असे 10 अंडरग्रॅज्युएट कोर्सेस इथं चालवले जातात. आणि PG साठी 5 PG कोर्सेस आमच्या महाविद्यालयातर्फे घेतले जातात. त्याबरोबरच महाविद्यालय हे विद्या वाचस्पती 2 विषयाकरता मुंबई विद्यापीठाकडून केंद्रमान्य प्राप्त आहे. आमच्याकडे केमिस्ट्री आणि अकाउंटन्सीचे PhDचे कोर्स सुद्धा चालवले जातात. आमच्याकडे मॅडम ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय 2,800 विद्यार्थ्यांच्या कपॅसिटीचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आमच्या महाविद्यालयात जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं 10वी नंतर, तो विद्या वाचस्पती म्हणजे PhD करून या संस्थेतून बाहेर पडू शकतो. इतपत आमच्या महाविद्यालयाच्या नियामक मंडळाने आपल्या चेंबूर परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी घेतलेली आहे असं मला इथं नमूद करावंसं वाटतं. त्याचबरोबर विद्यार्थी फक्त शैक्षणिकच पुढे जावं याबद्दल आमचं नियामक मंडळ काम करत नाहीये, तर त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचं महाविद्यालय जवळजवळ 38 मंडळातर्फे विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं मॅडम. त्यामध्ये या सगळ्यांचा परिपाक म्हणून की काय, आमच्या मराठीच्या विद्यार्थी, मराठी आपला विषय असल्यामुळे मी आपल्याला इथं नमूद करू इच्छितो सर्वांसाठी की आमचे मराठीचे विद्यार्थी जे आमच्या महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने पास झाले, त्यांनी आमच्या महाविद्यालयाचं नाव युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळवून सुद्धा आम्हाला उपकृत केलं असं मी इथं नमूद करू इच्छितो. त्याचबरोबर अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, आपला कल्चरल, स्पोर्ट्स, NSS, NCC हे सर्व विभाग आमचे इथं अविरत कार्य करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडवण्याचा आम्ही इथं प्रयत्न करीत असतो. याचाच परिपाक म्हणून की आमचे बरेच विद्यार्थी इंटर कॉलेजिएट, युनिव्हर्सिटी लेवल, नॅशनल लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती आपल्या कॉलेजचं नाव उंचवित असतात. हे मला सांगताना अत्यंत आनंद होतो. मॅनेजमेंटचं मार्गदर्शन, शिक्षक, प्राचार्य आणि उपप्राचार्यांचं कॉन्ट्रीब्युशन, विद्यार्थ्यांचं अथक परिश्रम आणि शिक्षक आणि शिक्षिका इतर कर्मचाऱ्यांचं गायडन्स या सगळ्यांचा परिपाकच असल्यामुळे आमच्या महाविद्यालयाला NAACच्या पुनर्मूल्यांकन 4थ्या वेळी अ ग्रेड मिळालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालयाचं 2015-16चं पारितोषिक सुद्धा आमच्या महाविद्यालयाला मिळालेलं आहे. एवढंच नव्हे तर मी अशा महाविद्यालयात काम करतो की जिथले गव्हर्निंग काउन्सिल मतलब नियामक मंडळ आणि चेंबूर तुर्भे एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य आम्हा सर्वांचे नेहमीच मार्गदर्शन करतात, आम्हाला प्रोत्साहित करतात, नवीन उपक्रम राबविण्यासाठी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आम्हाला हवे त्या सर्व रिक्वायरमेंट ज्या आमच्या आहेत त्या पूर्तता करत असतात की ज्यामुळेच हे कॉलेज इथपर्यंत पोचू शकलं. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आपल्या महाविद्यालयाला जो अनएडेड सेक्शन आहे त्याच्यासाठी 7 मजली बिल्डिंग त्यांनी बांधून दिली, जी अद्ययावत सुविधांनी संपूर्ण आहे, ज्यामध्ये 2 फ्लोअरचं ग्रंथालय आहे, जे चेंबूर परिसरात असं इतकं मोठं, इतकं प्रशस्त ग्रंथालय इतर कुठेही अवेलेबल नाही आहे, जे आमच्या विद्यार्थ्यांचं नशीब. आमचे जे संस्था चालक आहेत ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याची सुद्धा ते म्हणजे रिक्वायरमेंट आहे ती कम्प्लीट करतात. तर त्यांनी आम्हाला, आता तुम्ही पाहताच हे प्रशस्त सभागृह, ओपन सभागृह सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. त्याचबरोबर आमच्याकडे बटरफ्लाय गार्डन म्हणजे फुलपाखरांचा बगीचा आणि नक्षत्र बगीचा सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. मला सांगताना आणखी एक अभिमान होतो मॅडम की आमच्या महाविद्यालयामध्ये जे
महाराष्ट्रातल्या फक्त 3 महाविद्यालयांना याचं भाग्य लागतं, त्यापैकी आम्ही एक आहोत की आमचा कम्युनिटी रेडिओ आचार्य 90 FM हा हे एक मोठं देणं आहे आमच्या मॅनेजमेंटचं आमच्यासाठी, की ज्याचा आम्ही वापर करून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडेल याकडे आम्ही लक्ष देत असतो. तर मी आता प्रास्ताविकाकडे येतो. स्वर्गीय नारायण गजानन आचार्य यांचे सुपुत्र शरद भाऊ नारायण आचार्य यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमच्या महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणारी ही व्याख्यानमाला हे 14वं वर्ष आणि त्याचं हे पहिलं पुष्प चेंबूरवासियांना सर्वांना परिचित असं हे आचार्य फॅमिली यांची ही तिसरी पिढी जी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आज मलाच राजकीय म्हणायला काही हरकत नाही, या सगळ्या विभागामध्ये ते सगळ्यांना परिचितच आहेत. ते सर्व विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ते आपल्यापर्यंत येतच असतात. या व्याख्यानमालेमध्ये नवनवीन विषय चर्चिले जातात, विद्वान वक्त्यांचं आयोजन केलं जातं, नवनवीन विषय हाताळले जातात, त्यातून सर्वांना मार्गदर्शक असे आपल्याला विचार आपल्याला ऐकवले जातात आणि ज्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करतो आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे फायदेशीर होतात. तर मला असं वाटतं की जे नारायण गजानन आचार्य जे नाना म्हणून आपल्या परिचयाचे आहेत आणि निर्वाचितापासून आपल्या समाजातील विविध स्तराच्या लोकांसाठी आपले दरवाजे नेहमीच उघडे ठेवले होते, की ज्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक पाया रोवला गेला होता. त्याच्यावरती दुसरी पिढी म्हणूया तर शरद भाऊ आचार्य, अरविंद आचार्यजी आणि शशिकांत आचार्यजी ही दुसरी पिढी त्यांनी त्यांच्या भिंती भक्कम करण्याचं काम केलं असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी उच्च शिक्षणाचा आरंभ आपल्या चेंबूरकरवासियांसाठी करून दिला. आणि त्यांची तिसरी पिढी श्री सुबोध आचार्यजी, शैलेश आचार्यजी आणि संदीप आचार्यजी ह्या त्यांच्या पूर्वजांच्या कार्यावरती कळस चढवत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आणि त्यांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचं तीच वाट पुढं धरून त्याच्याकडे अग्रसर होत आहेत. आणि त्यासाठीच म्हणून चेंबूरवासियांसाठी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चेंबूरकरांचं आपण त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी विविध विषय हाताळण्यासाठी या मालिकेचं आयोजन केलं जातं आणि त्याचं हे 14वं वर्ष आणि त्याचं हे पहिलं पुष्प आपण अर्पित करत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या मालिकेसाठी आपल्या सर्व श्रोतेगणांचं मी स्वागत करतो आणि आल्याबद्दल धन्यवाद मानून मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर सुनील कदम सर. सरांनी जसा उल्लेख केला तसं आपलं सचिव जे आहे सुबोधजी आचार्य यांचं स्वप्न आहे की कम्युनिटी रेडिओ व्हावा आपल्या कॉलेजमध्ये. त्यानुसार आपल्या 2 वर्षापूर्वी आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुरू झालं आणि आपण आपल्या मोबाईलवरनं त्याचा लाभ घेऊ शकतो. आचार्य 90 FMचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. आमचं आचार्य 90 FMचं यूट्यूब चॅनल देखील आहे. 29,000 त्याचे सबस्क्रायबर आहेत. तर तुम्ही नक्कीच सगळ्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती ऐकू शकता आणि आमच्या या आचार्य 90 FMवर जसं तुम्ही प्रेम करता. सर स्वाती वैद्य मॅडम, श्री पराडकर सर, श्रीवाणी सौ कोल्हे मॅडम आणि रंजना आंबेकर मॅडम, दीपा अध्ये मॅडम, कविता घाणेकर मॅडम, उषा हर्डीकर मॅडम आणि सुशिला शिंदे मॅडम, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या सगळ्या भरघोस प्रतिसादामुळे आपण ही व्याख्यानमाला देखील दरवर्षी फार उत्सुकतेने आणि आतुरतेने त्याची वाट पाहत असतो आणि ती उत्कृष्टरित्या संपन्न होते. यानंतर कलारंगाचं काम हिरिरीने पाहणाऱ्या मराठी विभागाच्या मृदुला वाघमारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शरद भाऊंच्या आठवणी इथे व्यक्त कराव्यात. प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम. नमस्कार. स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांच्या पवित्र स्मृतीस
अभिवादन करू. स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात मी ते मांडत आहे. संपूर्ण नाव शरद नारायण आचार्य. विभाग क्रमांक 126 म्हणून नगरसेवक म्हणून निवडून बृहन्मुंबई महानगरपालिका येथेही निवडून आले. त्यानंतर महानगरपालिकेचे सदस्य म्हणून नियुक्ती, स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले, शिक्षण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती, बेस्ट समितीचे सदस्यपद व अध्यक्षपदही भूषविले, स्थापत्य समितीचे अध्यक्ष व सदस्यही होते. पुढील 1 वर्षाच्या कालावधीत महापालिका सभागृह नेते म्हणून नियुक्ती, महसूल वाढ प्रश्न व महापौर अधिकार वाढ समितीवर देखील सदस्य म्हणून नियुक्ती झालेली होती. एक अभिमानाची गोष्ट म्हणजे 1989 ते 90 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून ते नियुक्त झालेले होते. नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालय व आचार्य विद्यानिकेतन या संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष होते. लोकमान्य शिक्षण संस्थेमार्फत जवाहर विद्याभवन, नारायण गजानन आचार्य विद्यानिकेतन येथे शाळांची उभारणी देखील केली. चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे 20 वर्ष अध्यक्षपद भूषविले. चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती की त्यावेळी गव्हाण गावाजवळ जी झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीला भीषण आग लागली. अतोनात हानी झाली. जवळजवळ 200 झोपड्या जळून खाक झाल्या. अशा वेळी ग्रामस्थांच्या मदतीसाठी शरदभाऊ पुढे सरसावले. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, टाटा इलेक्ट्रिकचे पुनर्वसन केलं आणि त्याला तिथे नाव दिलं साईनाथ चौक. आजही गव्हाण गावाकडे गेला तर तुम्हाला ते पाहायला मिळतं. गव्हाण गावात दवाखानाही नव्हता. त्या काळात त्यावेळी कोणी आजारी पडला तर फार मोठी पंचायत व्हायची लोकांची. त्यावेळी देखील भाऊंनी दवाखाना बांधण्याचा संकल्प केला आणि 1974 साली आपल्या नगरसेवक निधीतून गव्हाण गावात मोठा दवाखाना उभारला. शिवसेनेचे धोरण राबवण्यासाठी तरुणांना नोकरीत प्राधान्य यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं त्या काळात केली. अनेक तरुणांना RCF, भारत पेट्रोलियम, टाटा इलेक्ट्रिक, बॉम्बे पेंट्स अशा कंपनीत कामाला त्यांनी लावले. गव्हाण गावावर शरदभाऊंचे खरं पाहिलं तर विशेष प्रेम होतं. गव्हाण गावामध्ये तरुणांसाठी काम करणारी संस्था म्हणजे 5 स्टार स्पोर्ट्स क्लब. तिथे अगदी सायकलिंग, गिर्यारोहण अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम तिथे राबवले जात होते. शरदभाऊ तरुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी स्वतः तिथे उपस्थित राहत असत आणि इतकंच नव्हे तर त्यांना आर्थिक मदतीचा हात देखील ते देत होते. तसं पाहिलं तर शरदभाऊंचं कार्य आभाळा एवढं मोठं होतं. त्यांच्या कार्याची कायम आठवण राहावी म्हणून 5 स्टार स्पोर्ट्स क्लबने गव्हाण गावकऱ्यांच्या सहकार्याने चौक तिथे तयार केला आणि त्या चौकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आलेलं होतं. शरदभाऊंचे गव्हाण गावातील प्रत्येक घरात एक जिव्हाळ्याचं नातं होतं. मला इथे नामदेव तेंडुलकर यांची आठवण इथे खऱ्या अर्थाने सांगावीशी वाटते. नामदेव तेंडुलकर त्यावेळी एका छापखान्यात काम करत होते आणि तो छापखाना अचानक मालकाने बंद केला. कठीण परिस्थिती होती. पत्नी, 3 मुलं, 1 भाऊ अशी जबाबदारी त्यांच्यावर होती. या व्यवसायात या व्यक्तीने जवळजवळ 27 वर्ष काम केलं होतं. पण त्यांनी मनाशी ठरवलं होतं की आपण व्यवसायच करायचा. काय करावा हा मोठा प्रश्न होता. लगेचच एका हितचिंतकाने सांगितलं की बसंत टॉकीज जवळ आचार्य कमर्शियल आहे, तिथे तू जाऊन जागा मिळवू शकतोस. आणि ती जागा कोणाची आहे माहितीये का? ती शरद आचार्य यांची आहे. तुला त्यांच्याकडे जावं लागेल. तोपर्यंत तेंडुलकरांनी भाऊंचं नावही ऐकलं नव्हतं. कसं जायचं भाऊंकडे असा विचार करत असताना शिवराम बोरकर हे त्यांचे मित्र त्यांना भेटले. शिवरामांना त्यांनी सांगितलं की मला असं असं करायचं. त्यांनी लगेच भाऊंना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर असा खणखणीत आवाज होता
आणि जागेबद्दल भाऊंना त्यांनी विचारलं. जागेबाबत विचारताच एक मराठी माणूस पुढे येतोय म्हटल्यानंतर, त्याला व्यवसाय करायचा आहे म्हटल्यानंतर, जागेबद्दल विचारताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तेंडुलकर, मी तुम्हाला ती जागा दिली, तुम्ही घ्या, अगर घेऊ नका. हे शब्द कानावर पडले आणि खरोखर तेंडुलकरांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. जागा पाहण्यासाठी ते आचार्य कमर्शियल शॉपिंग सेंटरमध्ये गेले. भाऊंनी त्यांना नाश्ता करून घ्यायला सांगितले. तेंडुलकर असं सांगतात की आमचा व्यवहार 16,000 होता, आमच्याकडे फक्त 5,000 होते. ही गोष्ट तेंडुलकरांनी भाऊंना सांगितली. भाऊ म्हणा, विभागातील लोकांना कोणती इच्छा न ठेवता खऱ्या अर्थाने समाजसेवा केलेली मी पाहिली आहे आणि भाऊंची सेवा तर एका निष्काम कर्मयोगाप्रमाणेच होती. आदरणीय लीलाधरजी टाके यांनी श्रद्धांजली वाहताना असे म्हटले की शिवसेनेचा एक निष्ठावंत नेता, सातत्याने कार्यकर्त्यात राहणारा, सर्वांना जवळ करणारा, म्हणून तो आमचा भाऊ. अनेक वर्ष दीनदुबळ्यांची अविरत सेवा करणारा नेता आज आपल्यातून हरपला. चेंबूरमध्ये शरद भाऊ म्हणजे एक सामर्थ्यच. चेंबूरमधील एका विशिष्ट पर्वाचा आज शेवट झाला. अशा प्रकारे शिवसेनेचे नेते श्री लीलाधरजी टाके यांनी श्रद्धांजली वाहिली. मी आपल्यासमोर भाऊंसाठी एक स्मरण इथे 2 मिनिटात व्यक्त करू इच्छिते. अंधाराच्या ओठांवर यावे प्रकाशाचे गाणे, अंधाराच्या ओठांवर यावे प्रकाशाचे गाणे, गरिबांच्या उद्धाराला तुझ्या आदर्शाचे लेणे. काठ्यातील तुझी वाट, ताट्यातील तुझी वाट, सेवकांसाठी रे मोकळी, जगाच्या कल्याणा गळाली तुझी पाकळी पाकळी, जगाच्या कल्याणा गळाली तुझी पाकळी पाकळी. कष्ट सोसलेत तुम्ही, कष्ट सोसलेत तुम्ही, मिळाली सर्वांना सावली, कष्ट सोसलेत तुम्ही, मिळाली सर्वांना सावली. भरकटलेली आमची नौका महासागरात तरली. यासाठी होता अट्टाहास, यासाठी होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, यासाठी होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. उडून गेला अधांतरी, उडून गेला अधांतरी, पिंजरा रिकामा पडला घरी, पिंजरा रिकामा पडला घरी. निष्ठेने जगणारी, शब्द पाळणारी, सत्याच्या बाजूला उभी असणारी माणसं म्हणजे भाऊंच्या रूपाने एखाद्या दीपस्तंभासारखीच की हजारो अनुयायी, स्नेही, कार्यकर्ते यांना ती युगांपर्यंत प्रकाशित करत राहतील. स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांची अनेक स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य त्यांचे चिरंजीव श्रीयुत सुबोधजी आचार्य आणि त्यांचे पुतणे शैलेजी आचार्य हे आपल्या सहकार्यांबरोबर करत आहेतच. शरद भाऊ यांच्या कार्यापुढे आज मी नतमस्तक होत आहे. आयोजकांनी परमोच्च संधी मला प्राप्त करून दिली ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते, पण आभार व्यक्त करण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. इथेच थांबते. खरंच मॅडमनी शरद भाऊंना अगदी मूर्तिमंत आपल्यासमोर उभं केलं आपल्या शब्दाने. मॅडम तुमचे मनपूर्वक आभार. खरं तर शरद भाऊंविषयी सर्वांनाच आपल्या मनामध्ये ममत्व आहे आणि असंच व्याख्यानमालेच्या निमित्तानं हेच निमित्त असतं की शरद भाऊंच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्याला या निमित्तानं करत होत्या. आता इतक्यात तर मी काही त्याच्याबद्दल ऐकलं नाही की जे इंग्रजी साहित्यातलं त्या बिंबाचं प्रतिबिंब मराठीमध्ये कसं पडलेलं आहे अशा प्रकारचा तो एक कार्यक्रम होता. केल्याने भाषांतर जे जे अनुवादाशी परिचित आहेत त्यांना ह्या मासिकाचं नाव काही नवीन नाही. त्या मासिकाच्या त्या शैली संपादक आहेत. म्हणजे संपादनाच्या पेक्षा एक थोडंसं वेगळं असं शैली संपादनाचं काम त्या करत असतात. त्याचबरोबर एक महत्त्वाचं असं आहे की आज आपण बरेचदा ऐकतो की मराठी भाषा ही आता मृत्यूपंथाला लागलेली आहे आणि तिच्यावर अतिक्रमण होत आहे. मी कधीही त्यांच्या लेखनात हा सूर पाहिलेला नाही. उलट मी असं बघते की अनेक तरुण मुलांना हाताशी धरून ते मराठीच्या संदर्भातल्या अनेक कार्यक्रम करत असतात
आणि त्याच्यातले काही कार्यक्रम अनवट शांताबाई या अतिशय सुरेख कार्यक्रम त्या करतात. काही जणांनी मला वाटतं पुष्पाताईंनी तो पाहिलेला आहे, मला काही जणांचं दिसतं इकडे की तो कार्यक्रम त्यांना आवडलेला आहे. त्याच्याचबरोबर गदी माडगुळकरांच्या कथांबद्दल, जयवंत कुलकर्णी आणि प्रचंड आणखी बरीच मोठी ही यादी आहे. मी नावं काही उदाहरणादाखल अशासाठी दिली की नाटक आहेत, कथा आहेत, त्याच्याचबरोबर शांताबाईंसारख्या कवयित्री आहेत. अशा वेगवेगळ्या विषयांवर त्या संहिता लेखन करतात आणि ते कार्यक्रम सादर करतात तरुणांच्या मदतीने, की ज्यामुळे मराठी भाषा अमुक तमुक अशी आहे तशी आहे, तुम्ही त्याच्यात रस घ्या हे सांगण्याच्या ऐवजी हे असं आहे असं सांगितलं की आपोआपच सगळ्यांना त्याच्याविषयी, त्या भाषेविषयी एक जिव्हाळा वाटायला लागतो. अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचा खरोखर हातखंडा आहे असं मी म्हणेन. ललित मासिकाशी जे परिचित असतील त्यांनी कवितेच्या पानातून हे त्यांचं सदरही त्या वाचत असतील आणि अतिशय रसाळ आणि ओघवत्या अशा शैलीमध्ये एक एक कविता एखादा जाणकार जसा वस्त्र दाखवतो आणि त्याचं वर्णन करतो त्याप्रमाणे त्या कविता सांगत असतात. आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कार्यशाळा ह्या घेत असतात, ललित लेखनाच्या, कथा लेखनाच्या, अभिवाचनाच्या, मुलाखतीच्या तंत्रांच्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेत असतात, जेणेकरून मराठीच्या या सगळ्या अंगांचा परिचय, भाषेच्या सगळ्या अंगांचा परिचय आजच्या नवीन पिढीला होईल. आपल्या ह्या 2 दिवसांच्या व्याख्यानमालेचं जे सूत्र आहे, इये मराठीची ये नगरी, यातला जो मराठीची नगरी हा जो शब्द आहे त्याचं जर का तुम्हाला मनुष्य रूप पाहायचं असेल, स्त्री रूप आपल्याला डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांच्यामध्ये दिसेल असं मी म्हणेन. कारण एक विशेष वेगळं सांगते, मला आत्ता आठवलं म्हणून. आत्ता गेल्या आठवड्यामध्ये सपा महाविद्यालयामध्ये त्यांनी शासकीय आणि अधिकृत कामकाजाची मराठी असाही एक वर्कशॉप कार्यशाळा घेतलेली आहे. म्हणजे पहा किती वैविध्य आहे आणि भाषा कशी पसरलेली असते आणि त्याचा किती बारकाव्याने त्यांचा अभ्यास आहे हे मी आता काही न सांगता आपल्याला त्यांच्याच भाषणातून ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. यानंतर आपण डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी मॅडम यांना ऐकणार आहोत. तत्पूर्वी बालविकासतर्फे नितीन कराडकर सर आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि नारायण गजानन आचार्य या शाळेतून पूनम राणे मॅडम आलेल्या आहेत. कोमसापचे चेंबूरचे अध्यक्ष पराडकर सर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मॅडमला विनंती करूया आजच्या कार्यक्रमाला, आजच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. नमस्कार. स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी व्याख्यान मला इथे आयोजित केली जाते त्यासाठी मला खास पुण्याहून येथे निमंत्रित केलं, यासाठी मी सर्व संबंधितांचे, आयोजकांचे अतिशय मनापासून आभार मानते. व्याख्यानाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जात असते. इतक्या मोठ्या संख्येने तरुण मुलं मला प्रथमच दिसत आहेत हे मी अभिमानाने आणि कौतुकाने इथे नमूद करते. इये मराठीची ये नगरी याबद्दल आत्ता जंगले मॅडमनी आपल्याला सांगितलं. याच नावाचा एक कार्यक्रम सध्या मी करते. कधीतरी शक्य असेल तर तोही बघा. मुळात मराठी भाषेची अभिजातता याबद्दल आज बोलायचं आहे. या कार्यक्रमामधून सुद्धा मी या सबंध अभिजाततेचा वारसा कसा कसा पुढे आला आहे ते मांडत जाते. फक्त तो सांगीतिक कार्यक्रम आहे, कारण सबंध या काळामध्ये अतिशय चांगल्या रचना आपल्याकडे निर्माण झाल्या आणि त्या आत्ताच्या काळामध्ये संगीतबद्ध देखील झाल्या. त्यामुळे थोडा संगीताचा आधार घेऊन त्या प्रकारचा कार्यक्रम मी करत आलेली आहे. असो, अभिजाततेची काही निकष आहेत. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा आत्ता मिळाला असला तर दर्जा मिळाला याचा अर्थ असा की सरकार मान्यता मिळाली आणि आता त्यामुळे विशेष काही कामं करण्यासाठी आपल्याला फंड्स मिळायला लागतील. या पलीकडे मराठी भाषेची अभिजातता ही तुम्ही आम्ही मराठी माणसं जाणूनच आहोत खरं म्हणजे, पण अधूनमधून त्याच्यावरची धूळ झटकायला लागते.
त्याशिवाय आपल्याला आपलाच वारसा लख्खपणे दिसत नाही, समजत नाही. यासाठी अभिजाततेचे काय निकष आहेत ते अगदी थोडक्यात मी सांगते आणि त्यानंतर हे सगळे निकष आपल्या मराठी भाषेच्या इतक्या वर्षांच्या साहित्यामधून, परंपरेमधून कसे उजागर होत गेले त्याबद्दल पण बोलते. अभिजाततेचा पहिला निकष असा आहे की तुमची भाषा ही कमीत कमी 1,500 ते 2,000 वर्षांपासून प्रचलित असली पाहिजे. आता आपल्याकडे संस्कृत प्राकृत मराठी अशी एक परंपरा कायम दाखवली जाते आणि दुसरा पक्ष तितक्याच प्रबळपणे असं म्हणतो की नाही, मराठी भाषा संस्कृतपासून नाही, मराठी ही प्राकृतातून आणि त्याच्याही आधी बोलीमधून निर्माण होत गेली. या सगळ्या वादामध्ये आपण पडूया नको. आज मराठी माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं, तर आपल्याला हे नक्की माहिती आहे की आमच्या भाषेची परंपरा फार जुनी आहे, आमचा वारसा फार प्राचीन आहे आणि तो आता सिद्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट भाषेच्या संदर्भात अशी असते, भाषा नेहमी बोलल्या जातात. आपल्याला माहिती आहे भाषेचं सगळ्यात पहिलं रूप हे बोली रूप आहे. भाषा ही मुळात ध्वनी रूपामध्ये निर्माण झाली आणि गरज निर्माण झाल्यावर तिचं लिपीमध्ये बद्ध झाली ती आणि मग लिपीमधून ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत गेली. आज आपल्याला कितीही मनात असलं तरी ज्ञानदेवांचा आवाज नाही आपण ऐकू शकत, तो काळाच्या ओघामध्ये लुप्त झाला. पण ज्ञानदेवांनी जे लिहिलं, जे लिपीबद्ध झालं ते साहित्य आपल्यापर्यंत आहेच आहे. तर असा जो साहित्याचा समृद्ध वारसा आहे तोही तुमच्या भाषेला असला पाहिजे, तर तुमची भाषा अभिजात मानली जाते. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मराठीचा वारसा किती समृद्ध आहे. तो कसा कसा आहे ते मी थोडंसं पुढे जास्त स्पष्ट करून सांगणारच आहे. पण मुळात निकषांच्या आधाराने पुढचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा वारसा मौल्यवान आहे की नाही. मौल्यवान कशाला म्हणायचं, कशासाठी आपण म्हणतो की एखादी भाषा समृद्ध आहे, ती मौल्यवान आहे, तर ती भाषा त्या त्या काळाची स्पंदनं पकडते की नाही. तर आपलं मराठी साहित्य हे आपल्याला 1,500-2,000 वर्षांपूर्वीपासूनच्या त्या त्या समाजाची स्पंदनं पकडून ठेवणारं आहे असं दिसतं. कसं तेही मी सांगणार आहे. तर ही समाजाची स्पंदनं, समाजामध्ये रूढ झालेली मूल्य आणि या सगळ्यामधून जो भाषेचा वारसा, भाषा म्हणजे काय फक्त शब्द आणि अक्षरं नसतात, त्याच्यामधून जो आशय निर्माण होत असतो, प्रकट होत असतो, तो आशय कसा कसा पुढे येत जातो त्याला मी मौल्यवान असं म्हणते आणि भाषा तज्ज्ञांनी त्यालाच मौलिकता असं म्हणतात. प्राचीन साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे का? तुमच्या भाषेमध्ये लिहिलेले शिलालेख, ताम्रलेख, ताम्रपट असं काही उपलब्ध आहे का? असाही एक निकष अभिजाततेसाठी मानला जातो आणि आपल्याला अभिमान वाटावा असे मराठीमधले कितीतरी शिलालेख, श्रवणबेळगोळच्या शिलालेखाबद्दल मी बोलणारच आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला त्याबद्दल माहिती असते, पण असे असंख्य शिलालेख, मंदिरांच्या कोनशिला, ताम्रपट, ताम्रपत्र अशी मराठीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे आज यावर्षी हा सगळा अभिजाततेचे निकष पूर्ण करणारा असा मराठी भाषेचा जी मान्यता आहे ती सरकारतर्फे आपल्याला मिळाली, त्याचा आनंद सुरुवातीलाच व्यक्त करते. आणखीन एक गोष्ट मला मुद्दाम नमूद करायची की भाषा ह्या काही अशा बंदिस्त तिजोरीमधल्या गोष्टी नाहीत. भाषा ही आपल्या वापरामध्ये असते, आपल्या बोलण्यामध्ये असते. म्हणजे काय असतं, पिढ्यानपिढ्या भाषा प्रवाहित होत असते, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे, पुढच्या पिढीकडून त्याच्या पुढच्या पिढीकडे. तुकारामांची गोष्ट आपल्याला माहिती आहे ना की त्यांच्या अभंगाच्या वया इंद्रायणीमध्ये बुडवायला लावल्या लोकांनी. त्यांच्यासारख्या निम्न वर्णातल्या माणसाला असा अधिकार नाही असं त्या काळामध्ये मानलं गेलं. वया बुडवल्या पण तरीही त्यानंतर इंद्रायणींनी परत दिल्या अशी एक आख्यायिका, दंतकथा किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या दृष्टीने वास्तव उभं राहिलं. माझा स्वतःचा त्याचा अर्थ असा आहे की लोकगंगेने तारलं, कारण लोकांच्या मुखोद्गत होत्या. तुकारामांच्या रचना, तुकारामांचे अभंग हे लोकांच्या इतके तोंडावरती रुळलेले होते की सहजपणे लोकगंगेने ती सबंध अभंगाची गाथा पुन्हा आपल्यासमोर उभी केली असं म्हणता येतं. ह्याला मी म्हणते की भाषेचं प्रवाही असणं. सतत भाषा पुढे पुढे जाताना काय होतं, त्या बदलतात, ते अपरिहार्य आहे आणि भाषा बदलणं ही भाषेच्या जिवंतपणाची खूण आहे. त्यामुळे आता जुनी मराठी आम्हाला समजत नाही, मान्य, पण ती मराठीच आहे हे आपण मान्य करतो ना. ज्ञानदेवांची मराठी आजकाल आपल्याला समजत नाही, आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरी वाचल्याखेरीज त्याचे अर्थ सुद्धा लागत नाही.
हे मान्य आहे मला, पण तरीही ती मराठी आहे हेही आम्हाला मान्य आहे, कारण त्याच्यातलं काहीतरी आम्हाला कळतं. काही शब्द आमच्या परिचयाचे आहेत, त्यातली व्याकरणाची रचना आमच्या थोडी परिचयाची आहे, आणि मुख्य म्हणजे जो आपला सगळा प्राचीन तत्वज्ञानाचा वारसा आहे तो ज्ञानेश्वरी पुढे नेते, त्यामुळे तिथे तर आपण मनाने जोडले जातोच. तर असा हा वारसा भाषा पुढे आणत असतात, आणि म्हणून भाषा या कायम प्रवाही असतात, आणि त्या तशा असणं हे महत्त्वाचं असतं. मग त्या प्रवाहामध्ये जसं नदीचा प्रवाह डोळ्यासमोर आणा तुम्ही, लहान मोठे ओढे नाले नदीला मिसळतात, नदीचा प्रवाह अधिकाधिक रुंद होतो, तिचं पात्र विस्तारतं. तसंच भाषेचं आहे की वेगवेगळे बोली बोलणारे लोक आपल्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती करतात, कविता रचतात, आणि ते सगळं मूळ भाषेच्या प्रवाहामध्ये अलगद मिसळून जातं. अलगद मिसळतं हा शब्द अतिशय योग्य आणि अतिशय विचारपूर्वक मी वापरते. मुद्दाम होऊन प्रयत्न केले जातात की नाही भाषा बदलायला, तर जातात ना केले. अनेक वेळेला राजकीय प्रभावांमुळे भाषा बदलतात, जशा आपल्या संत परंपरेमध्ये त्या झाल्या होत्या की परकीय आक्रमणांचा दबाव जोर इतका होता की त्यामध्ये आपली भाषाच लुप्त होईल की काय अशी भीती निर्माण झालेल्या काळामध्ये आपल्या सगळ्या संत मेळ्यांनी आपल्या भाषेमध्ये रचना करून आपली भाषा जिवंत ठेवण्याचं सुद्धा काम केलं. इतर काय काय केलं त्याच्याबद्दलही मी सविस्तर बोलणारच आहे. तर महत्त्वाचं हे आहे की आज आपल्या भाषेमध्ये इतर भाषांमधले जे शब्द आले त्याच्याविषयी द्वेष करायची गरज नाही. त्याला प्रतिशब्द शोधून काढा, ते प्रतिशब्द रुळवा. आपल्या तोंडामध्ये किती सहजपणे मराठीमधले नेहमीचे वापरातले शब्द जाऊन तिथे इंग्रजी शब्द आलेत की नाही. आपण माझी मदत तुझी मदत असं हिंदीच्या प्रवाहातलं म्हणायला लागलो की नाही. कधीतरी आपल्याला हे खटकायला पाहिजे की नाही ह्याच्यासाठी चांगला शब्द आहे ना आमच्याकडे, तर का नाही तो वापरायचा. आपण साधं मराठी बोलता बोलता इतके असंख्य इंग्रजी शब्द वापरत असतो, तर या निमित्ताने म्हणजे आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे म्हणून आता पुढच्या महिन्यामध्ये कुसुमाग्रज दिन येईल, त्या निमित्ताने कधीतरी असा संकल्प मनाशी करूयात की मी शक्यतो मराठी बोलत असताना माझ्या बोलण्यामध्ये इंग्रजी किंवा अन्य भाषिक शब्द येणार नाही, जो अलीकडे आलाय. आता कितीतरी उर्दू फारसी असे शब्द आपल्या भाषेमध्ये मिसळून गेले. बे हा जो प्रत्यय आहे ना, बेजबाबदार, बेमुरवतखोर वगैरे, हे सगळे प्रत्यय हे परकीय भाषांमधून आपल्याकडे आलेत, आणि ते किती मराठीमध्ये एकजीव झालेत आता की आपल्याला कळत सुद्धा नाही की हा आपण वेगळा असे शब्द नाही. पण मी वाट बघते असं म्हणायच्या ऐवजी मी वेट करते असं का म्हणतो आपण. वाट आणि वेटमध्ये एका कानामात्रेचा फक्त फरक आहे ना, पण आपल्या तोंडात वाट बघ, मी प्रतीक्षा करते असं नका म्हणू. मी नाही म्हणत तसं, की फारच पुस्तकी शब्द वाटतो तो आज. पण वाट बघणं इतका साधा शब्द सुद्धा आपण वापरत नाही. आपण त्याच्याकरता वेट आणि असे कितीतरी. तुम्ही सुद्धा अशी यादी तयार करू शकाल की आज सकाळपासून माझ्या बोलण्यामध्ये किती इंग्रजी शब्द आले. तर थोडक्यात इतर भाषांमध्ये शब्द येत असतात, त्यामुळे ती भाषा समृद्ध होते. ऑक्सफर्डच्या शब्दकोशामध्ये पिठलं या मॅडम सांगतील या शब्दाचा सुद्धा समावेश केला गेला, कारण वापरला जातो तो शब्द आणि त्याचं सही भाषांतर शक्य नाही आहे. नेमकं भाषांतर काय सांगणार तुम्ही भाषांतर करताना, तर तो शब्द तसाच्या तसा येतो आणि हे सहजपणे स्वीकारतात. इंग्रजी ही अशी भाषा आहे की जिने असंख्य भाषांमधले शब्द आपले करून घेतले, आणि म्हणून इंग्रजी भाषा हा सगळ्यात समृद्ध भाषा आहे असं म्हटलं जातं. जगाची भाषा आहे, वाङ्मयदृष्ट्या समृद्ध आहे असं मी नाही म्हणणार. त्याच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट दर्जाचं वाङ्मय इतर भाषांमध्ये निर्माण झालंय, होतं आहे. पण इंग्रजी ही आज जगाची भाषा झाली की नाही, त्याचं कारणच हे आहे की त्यांनी सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला. आपणही अशा प्रकाराने हवा बंद किंवा पाणी बंद कप्पे करणं योग्य नाही. वेगवेगळे शब्द येत जाणं, ते रुळत जाणं, वेगवेगळ्या संकल्पना आपल्या भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचणं ही अगदी एक सर्वसाधारणपणे सर्वमान्य झालेली प्रक्रिया आहे, आणि ती आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे, आनंदाने स्वीकारली पाहिजे असं मी म्हणेन. थोडंसं आता आपल्या अभिजात वारशाकडे. गाहा सप्तसई, आत्ताच्या भाषेत गाथा सप्तशती, हे आज मराठीमध्ये उपलब्ध असलेलं पहिलं गद्य. गंमत अशी आहे, त्याचा काळ आहे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200. सहजपणे 2000 वर्ष होऊन गेली ना. इसवी सन सुरू होऊन आता 21वे शतक सुरू आहे. त्याच्या आधीची ही 400 वर्षांमधली मराठी साहित्याचं, त्या काळातल्या लोककाव्याचं, लोककथांचं हे संकलन आहे. वाचणं तर सोडाच, त्याचा अर्थ समजणंही सोडा. ते शब्द असे समोर आले ना तर आपल्याला आपण काहीतरी वेगळंच वाचतोय असं वाटण्या इतकी ती मराठी भाषा वेगळी आहे. सुदैवाने
गाथा सप्तशतीचं आजच्या मराठीमधलं रूपांतर म्हणते मी, भाषांतर नाही, ते उपलब्ध आहे. आणि तिथून आपल्या लक्षामध्ये आलं की इतक्या जुन्या काळामधल्या तत्कालीन राजसत्तेनी पुढाकार घेऊन लोककाव्याचं, लोकगीतांचं संकलन केलं आणि ते आज मोठा ग्रंथ आहे, तो उपलब्ध आहे. हे मराठीमधलं सर्वात प्राचीन गद्य जे आज आपल्याला पाहायला मिळतं. तिथून पुढे येतो आपण आणि मग आपल्याला उपलब्ध असलेला सर्वात महत्त्वाचा, मोठा आणि सगळ्यांना माहीत असलेला पुरावा म्हणजे श्रवण बेळगोळचा शिलालेख. इसवी सन 983. किती जुनी गोष्ट आहे बघा. काय आहे तो शिलालेख? त्याच्यावरती अशी 2 वाक्य कोरलेली आहे की श्री चामुंडराये करवियले, श्री गंगराजे सुत्ताले करवियले. सुत्ताले म्हणजे तटबंदी. हे सगळं कोणी उभारलं? चामुंडरायाने. आणि तटबंदी मात्र कोणी केली? गंगराजाने. असं त्या शिलालेखावरती लिहिलेलं आहे. आणि करवियले हे मराठी क्रियापद जे आज सुद्धा आपण वापरतो त्याचा पहिला दृश्य असा उद्गार म्हणा, चिन्ह म्हणा, हे आपल्याला त्या श्रवण बेळगोळच्या शिलालेखामध्ये पाहायला मिळतं. आणि या एका बीजवाक्यातून नंतरच्या आपल्या मराठी भाषेचा वटवृक्ष रसरसून वाढला, फोफावला असंही आपल्याला म्हणता येतं. मग 10व्या-11व्या शतकामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे महानुभाव गद्याची परंपरा आपल्याकडे सशक्तपणे निर्माण झाली. आता इथेही पुन्हा गंमत आहे की महानुभाव पंथाचे जे मुख्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी, ते काही मूळचे महाराष्ट्रीयन नव्हते, ते होते गुजराती. त्यांचा जन्म सुरतचा. आणि तिथून ते त्यांच्या पंथाचा प्रचार करत करत दक्षिणेकडे म्हणजे सुरतेकडून दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात आले. आणि महाराष्ट्र हा प्रांत त्यांना इतका आवडला, इथल्या लोकांचा रोखठोक स्वभाव त्यांना पटला, अपील झाला असं म्हणून, की ते महाराष्ट्रामध्येच त्यांनी आपल्या पंथाचा प्रचार केला. आणि लिहून ठेवलंय चक्रधर स्वामींनी की महाराष्ट्री वसावे, अन्य देशी न वसावे. म्हणजे का तर दिल्ले घेतले असं म्हणणारे हे मराठी लोक कणखर आहेत, धीट आहेत, आपल्या हक्कांबाबत जागरूक आहेत. हे त्या काळामध्ये सुद्धा चक्रधर स्वामींच्या लक्षात आलं. आणि चक्रधर स्वामी इतकं सुंदर, ओघवतं, गोड मराठी बोलत असत की त्यांच्या चरित्रामध्ये म्हणजे लीळा चरित्रामध्ये माहीम भट्ट या त्यांच्या पट्टशिष्याने असं म्हटलं आहे की स्वामी तव अनिवार मराठी बोलत आती. अनिवार मराठी बोल. इतकं किती सांगू आणि किती नाही. आपल्या सगळ्यांना कावळा चिमणीची गोष्ट माहिती आहे. कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं घर होतं मेणाचं. ती जी गोष्ट आहे ती पहिलं तिचं लिखित रूप आपल्याला महानुभावांच्या साहित्यामध्ये पाहायला मिळतं. आता ती गोष्ट खूप बदलत तिच्या नव्या आवृत्त्या म्हणजे पावडर लावते, तीट लावते वगैरे अशा प्रकारची. आणि अलीकडे तर मी एक नवी आवृत्ती अशी ऐकली की थांब माझ्या बाळाचा डायपर बदलते. तर हरकत नाही, गोष्टीचा गाभा तोच आहे. गोष्ट तेच सांगते आहे जे चक्रधर स्वामींच्या ग्रंथामध्ये त्या गोष्टींनी सांगितलं आहे. हे बदल होत जातात आणि हे स्वीकारणं सहज स्वीकारले जातात. कोणी शिकवलं त्या लहान मुलीला की थांब माझ्या बाळाला, ती जे बघते आजूबाजूला ते तिने गोष्टीमध्ये आणलं. साहित्य ते करतं. आजूबाजूला जे घडत असतं, दिसत असतं, त्या सगळ्यावरती लेखक काहीतरी विचार चिंतन करतो आणि त्याच्या पद्धतीने त्याच्या भाषेमध्ये ते मांडायचा प्रयत्न करतो. आणि अशी भाषा साहित्यामुळे समृद्ध होत असते. आणि मुख्य म्हणजे त्या त्या काळाची प्रतिबिंब अगदी सहजपणे ती पकडते. आता मी प्रतिबिंब पाडतो असं नाही म्हणता येत, म्हणायची गरजही नसते. तुम्ही जे बोलता, वागता, पाहता आणि लिहिता ते सगळं आपोआप तुमची भाषा पकडत असते आणि ते पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहतं. म्हणजे आता महानुभाव पंथाच्या साहित्यातलं काहीही वाचलं थोडंसं, आपल्याला सगळ्यांना हत्तीचा दृष्टांत माहिती आहे, मी तो मुद्दाम वाचून दाखवणार आहे. मराठी भाषा बघा थोडी वेगळी आहे पण तरी कळते. दृष्टांत पाठ चक्रधर स्वामीचा छोटासा म्हणून वाचून दाखवणार आहे. सर्वज्ञ भणितले आनंद शक्ती परमेश्वरू, गावा हस्ती आला तेथ जात्यंध हस्ती पाहो गेले. सगळं कळतंय. एके पाओ देखिला, एके सोंड देखिले, एके कान देखिला, एके पाठ देखिली, एके पोट देखिले, एके पुंस देखिले. पुंस म्हणजे शेपूट. प्रत्येकाने हत्तीचा एक एक अवयव पाहिला म्हणजे काय साचपला, कारण ते जात्यंध आहे, त्यांना दिसत नाही. मग पुढे काय झालं? एकमेका संवाद येतील. अरे
तुवा हस्ती देखीला पावो देखीला तई म्हणे हस्ती खांबासारिखा. सोंड देखिली तई म्हणे हस्ती उसळासारिखा. कान देखिला तई म्हणे हस्ती सुपासारिखा. पाठ देखिली तई म्हणे हस्ती भिंतीसारिखा. पोट देखिले तई म्हणे हस्ती कोथळे या सारिखा. कोथळ पोत, भरलेलं पोत. ऐसे एकमेका पुरोधिती. भांडण सुरू झालं. प्रत्येकाला आपलंच म्हणणं खरं वाटतं. प्रत्येक जण म्हणाला नाही हत्ती असाच आहे. मग तयामध्ये डोळसू असे तई म्हणे हा तो हस्तीचा एकू एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे. हा तर हत्तीचा एक एक अवयव आहे, हत्ती नाही, असं डोळस माणसाने सांगावं लागलं. ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. आणि मग चक्रधर स्वामींनी त्याचा दृष्टांत असा लिहिला. या गोष्टीतून काय सांगायचंय त्यांना, तर ते असं म्हणतात की जैसे जयासी जयी शक्ती प्रकटली असे तई तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे. ज्ञानी असे तई म्हणजे ज्ञानवंत असतो तो काय म्हणतो, हे तो ईश्वराची एकू एकू शक्ती होय, परी ईश्वरून होय. ऐसा शक्तियुक्त तो ईश्वर. छोटीशी गोष्ट आहे आणि अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टींनी महानुभाव साहित्यात म्हणजे ते अतिशय समृद्ध झालेलं आहे. थोडीशी भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला की इतकी मजा येते हे वाचताना आणि असं वाटतं की किती मोठं तत्व त्यांनी आपल्याला या छोट्याशा गोष्टीमधून सांगितलं आहे. 10व्या-11व्या शतकामध्ये हा संबंध महानुभाव पंथ महाराष्ट्रामध्ये त्याचा भरपूर प्रसार झाला. त्याच्यामध्ये खूप साहित्य लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये एक स्त्री पण होती जिचा उल्लेख मी नंतर स्त्रियांच्या संदर्भामध्ये करणार आहे मुद्दाम. तर हे सगळी जी गद्य परंपरा होती ही इतकी रसरसून वाढीला लागली होती की 7 ग्रंथ नावाचे 7 महत्वाचे ग्रंथ महानुभाव पंथामध्ये निर्माण झाले. आणि मग आपल्याला माहिती आहे की 12वं शतक 13वं शतक परकीय आक्रमणांचा काळ सुरू झाला. आपल्या या पंथीय साहित्याचं काय होईल अशा भीतीने ते सगळं साहित्य वेगळ्या लिपीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं की हे हाती लागलं कोणाच्या तरी कोणाला कळणार नाही. आणि ती लिपी म्हणजे सुंदरा किंवा सकळा लिपी, जी लिपी आत्तापर्यंत आपल्याला ठाऊक नव्हती, म्हणजे उलगडतच नव्हती. हे काय लिहिलंय हेच कळत नव्हतं. आपल्याकडचे एक मोठे संशोधक V.B. कोलते यांना या लिपीचं रहस्य उलगडण्याची किल्ली सापडली. आणि मग सगळं महानुभाव साहित्य हे देवनागरी लिपीमध्ये उपलब्ध झालं. बघा तो प्रवास कसा आहे ते. आणि तोपर्यंत आपल्याला हे ठाऊकच नाही की मराठीमध्ये इतकं समृद्ध गद्य सुरुवातीच्याच काळामध्ये लिहिलं गेलं होतं. आपल्याला साधारणपणे ज्ञानेश्वरांपासूनची सगळी परंपरा ठाऊक असते, पण त्याच्या आधी काय घडलं होतं ते हे घडलं होतं. आणि हेच महानुभाव गद्य लिपीमध्ये बदल झाल्याने पुन्हा एकदा कुलूपबद्ध झालं, जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकलं नाही त्या काळामध्ये. आणि मग आपल्याकडे गद्य नव्हतंच का असे सुद्धा प्रश्न नंतर पडत गेले हे लक्षात येतं. महानुभाव काळ संपता संपता शके 1110, शक आणि इसवी सन याच्यामध्ये 78 वर्षांचा फरक आहे. शके 1110 मध्ये 78 वर्ष मिळवा की आपल्याला 1188 हा इसवी सन मिळतो. या काळामध्ये मुकुंदराज नावाच्या एका संस्कृत पंडितानं मराठीमध्ये विवेक सिंधू या नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्याबद्दल आपल्याला कधीतरी काहीतरी ऐकून माहिती असतं. बहुतेक पहिला जनरल नॉलेजच्या पेपरसाठी हे विचारलं जातं. तर हा विवेक सिंधू ग्रंथ जो त्यांनी लिहिला, काय आहे त्या ग्रंथामध्ये, तर आपल्याकडे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता ही प्रस्थानत्रयी मानली गेली आहे. म्हणजे एक असा मोक्षाचा जो मार्ग दाखवला जातो त्याची सगळ्याचा जो अर्क आहे तो या मुकुंदराजांनी विवेक सिंधूमध्ये मराठीमध्ये आणला. आणि त्यांनी तेव्हा काय म्हटलं हे लिहित असताना की भाषा हो का मराठी, परी उपनिषदाचीच राहाटी. असू दे ना मराठी, पण मी सांगतोय काय ते महत्वाचं. आज सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की भाषा शुद्ध अशुद्ध नसते. कोण काय सांगतंय, कोण काय लिहितंय त्या आशयाकडे लक्ष द्या, वरवरच्या आवरणाला भुलू नका. तो काय सांगतोय हे तिथपासून आहे की तो सांगतोय की भाषा हो का मराठी, परी उपनिषदाचीच राहाटी, तेथीचा अर्थ जीवाची एक गाठी का न बांधावा. जर संस्कृत सगळ्यांना समजत नसेल तर त्याच्यामध्ये काय आहे, किती मोलाचं ज्ञान आहे ते माझ्या सर्वसामान्य लोकांना कधी कळणार.
तेथीचा अर्थ जीवाची आहे गाठी कान बांधावा अशी प्रतिज्ञा आहे त्याची. म्हणजे ज्ञानदेवांच्याही आधी विवेक सिंधू लिहिणाऱ्या मुकुंद राजानं मराठीमध्ये रचना केली आणि त्या काळामध्ये एखाद संस्कृत पंडितांनी अशा प्रकारे लोकांच्या बोलीभाषेमध्ये साहित्य लिहावं यासाठी तत्कालीन ब्रह्मवर्गाचा मोठा रोष मुकुंदराजाला पत्करावा लागला होता. मला हे म्हणायचं की नवीन काम करणाऱ्या, क्रांती करणाऱ्या प्रत्येकाला समाज विरोध करतच असतो. काही काळ लोटल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचं महत्त्व पटतं आणि मग आपण त्याचे उदो उदो करायला लागतो. हे तिथपासून आहे आणि हे जगात सगळीकडे, हे काही केवळ आपल्याकडे असं नाही. प्रत्यक्ष काम घडत असताना त्याच्याविषयी अनेक वेळा भीती असते, ते झेपत नाही आणि म्हणून त्याला विरोध करण्याचा आणि प्रस्थापिताच्या विरुद्ध जाणाऱ्याला विरोध करणं ही एक सर्वसाधारणपणे मानवी प्रवृत्ती, कम्फर्ट झोन असं म्हणू आपण त्याला. साधं जागा बदलून जायची वेळ आली, बदली झाली तरी किती त्रागा होतो आपला. आता सगळं पुन्हा नव्याने व्यवस्था लावायला पाहिजे असं वाटतं ना. तसंच आहे, कशाला आता चाललंय ना ते चालू देत की कशाला बदल करायचे. पण नाही, ज्ञानदेवांसारख्या एखाद्या बड्या वंडवाल्याला, मुकुंदराजासारख्या एखाद्याला असं वाटू शकतं की नाही हे योग्य नाही, हे योग्य आहे. आणि मग आज आपण म्हणतो ना की त्यांनी हे केलं म्हणून आम्हाला गीता काय ती कळली. माझ्या मराठीचा बोलू अमृताते पैजा जिंके असं त्यांनी म्हटल्यानंतर आपल्याला वाटलं की हो हो. पण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना त्यांच्या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं, संघर्ष करावा लागला. म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी विनंती करायला लागली ना त्यांच्यासारख्या योग्याला सुद्धा. म्हणजे त्यांना सुद्धा राग यावा अशी परिस्थिती त्याही काळामध्ये निर्माण झाली होती. तुकोबांचं तर उदाहरण मी आता दिलंच. म्हणजे या सगळ्या संतांचा एका अर्थाने त्यांचं मोल आज आपण जाणतो. पण त्यांच्या काळामध्ये त्यांना भरपूर विरोधाला तोंड द्यावं लागलेलंच होतं. हे नेहमी मनाशी ठेवावं. त्यांच्यासाठी काय कोणी लाल पायगड्या घातल्या नव्हत्या. त्यांना त्यांचं प्रत्येक पाऊल काट्याकुट्यातूनच चालावं लागलं होतं आणि पायवाटा स्वतःच्या स्वतः निर्माण करायला लागल्या होत्या. हे या निमित्ताने आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. मग अर्थातच ज्ञानदेव 13वं शतक ते 16वं शतक अशी 4 शतकं 5 शतकं आपल्याकडे संत मंडळींचा एक जो मोठा मेळा ज्ञानदेवांच्या भोवती आणि त्यांच्या निमित्ताने जमा झाला. या सगळ्या संत मंडळींनी बुडते हे जन न देखवे डोळा कशासाठी निर्मिती केली. त्यांना काही कवी व्हायचं नव्हतं, त्यांना काही कवी म्हणून नाममुद्रा मिरवायची नव्हती. त्यांचा कशावरती कॉपीराईट नाही, बुक अधिक शिकलेला असं म्हणतो तशी कोणीतरी लोक कोंबडीचा बळी दे, बकऱ्याचा बळी दे, नरबळी सुद्धा देत असत आपल्याला माहिती. अशा प्रकारच्या अतिशय अनिष्ट प्रथा आपल्या धर्मामध्ये सुद्धा शिरल्या होत्या. या सगळ्याचं एका अर्थाने शुद्धीकरण करणं, ते स्वच्छ करणं, त्याच्यातल्या अनिष्ट गोष्टी काढून टाकणं आणि त्यांना खऱ्या धर्ममार्गावरती नेणं ही सगळ्या संतांच्या निर्मितीची, लेखनाची प्रेरणा आहे. आणि एकीकडे ते हे करत होते आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या भाषेत रचना केल्या आणि आपली भाषा पण जिवंत ठेवली. नाहीतर कधीही वावटळीसारख्या त्या सगळ्या रेट्यामध्ये उडून गेलं असतं, सांगता येत नाही. कारण लिखित साहित्य नव्हतंच ना फारसं. महानुभावांचं होतं ते आता सकाळा लिपीमध्ये बंद झालं. मग आणि लिखित का नव्हतं. परवाच मी एका ठिकाणी वाचन संस्कृती आणि आपण त्याच्याबद्दल बोलले तर म्हणलं संस्कृती कधी निर्माण होते. संस्कृतीला फार मोठी परंपरा असते हो, ती बदलत जाते. संस्कृती म्हणजे असा गड्डा नाही की हा घेतला आणि पुढच्या पिढीकडे दिला, तो बदलता व्हेरिएबल अशी गोष्ट आहे. होती कुठे आहे वाचन संस्कृती. सर्वसामान्य माणसांना जिथे अक्षर ओळख नव्हती तिथे वाचन कुठे हो. आणि मुळात छापखाना आला 1805 मध्ये. त्याच्यानंतर छापील म्हणजे मुद्रित साहित्य उपलब्ध व्हायला लागलं 1832 मध्ये. तर आपलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण निघालं. त्याच्या आधी होतं कुठे छापील साहित्यच नाही. वाचन संस्कृती असणार कुठून. आपल्याकडे श्रवण संस्कृती होती. कीर्तनकार, पुराणिक, प्रवचनकार हे काहीतरी समोर बसून सांगायचे आणि सगळा श्रोतृ समुदाय ऐकायचा. श्रवण संस्कृती होती, निश्चित होती. उपनिषद ही श्रवण संस्कृतीच आहे. त्या त्या विषयातला ज्ञानी ऋषी गुरु सांगतो आहे आणि बसलेले शिष्य ऐकतायत. म्हणून तर एकपाठी, द्विपाठी, घनपाठी असं का निघाले शब्द. एकदा ऐकता क्षणी ज्याचा पाठ होतो तो एक पाठी. ते लक्षात, कारण ते ऐकून लक्षात ठेवायचं होतं ना. ऐकायचं, लक्षात ठेवायचं, त्याच्यावर चिंतन करायचं, गुरुला प्रश्न विचारायचे, शंका विचारायच्या, मग दुसऱ्या दिवशी 4 दिवसांनी त्याचं निरसन व्हायचं. अशी ती ज्ञानाची परंपरा होती. म्हणजे ती सगळी मौखिक परंपरा होती. होतं कुठे लिहिलेलं छापलेलं वाचायला. माणसं पुस्तकं घेऊन वाचत बसली तसं नव्हतंच हो इथे.
परवापर्यंत नव्हतं. कशाच्या जोरावरती आज आपण म्हणायचं वाचा वाचा वाचा, असं मला नेहमी प्रश्न पडतो. पुस्तक हातात घेऊन वाचण्यासारखा आनंद नाही, पण तो आनंद कळायला तर पाहिजे. तो आनंद कळण्याची सुद्धा एक परंपरा असायला लागते. आज आपल्यापेक्षा आधी युरोपमध्ये तंत्रज्ञान येऊन पोचलं, अमेरिकेत तंत्रज्ञान येऊन पोचलं. सर बसले तिथे नायगावकर सर, अनेक काळ परदेशामध्ये राहिलेले लोक वाचतात की नाही अजून? प्रवासात वाचतात, आगगाडीच्या पेट्रोलतून जाताना वाचतात, पुस्तक हातात घेऊन वाचतात. पुस्तकाचा स्पर्श हा महत्वाची गोष्ट आहे ही खूप. आपण अक्षरांना डोळे फिरवतो, पण पुस्तक हातात घेऊन बघा. पुस्तक कसं आहे? गुळगुळीत कागद आहे का? जुनं आहे का? जुनं असेल तर ते हाताळलं कसं पाहिजे? ती पोथी आहे का? ते असं उलटायला लागेल, ते असं नाही उलटता येणार. हे सगळं पुस्तक सांगतं आपल्याला. हा आनंद ज्याला कळला त्याला वाच करायची गरजच नसते. त्यामुळे तो आनंद काय आहे तो आधी आपल्याला समजला पाहिजे, असं या निमित्ताने मला आपल्यासमोर मांडावं असं वाटतं. पुन्हा एकदा आपल्या संत परंपरेकडे. तर ही सगळी एकनाथांपर्यंतची सलग अशी परंपरा आपल्याला दिसते. आणि ह्या परंपरेमध्ये मग तुम्ही घ्याल तितकी नावं आहेत. मी काही नावं सांगायला तुम्हाला इथे आज उभी नाही. आपल्याला सगळे संत माहिती आहेत, ते सगळे या काळामध्ये संत आहेत. एकनाथ हे या सगळ्या परंपरेमधलं शेवटचं टोक असं म्हणूयात आपण. एकनाथांना ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. काय होता दृष्टांत? की समाधीस्थळी तो जो अजान वृक्ष आहे त्याच्या मुळ्यांनी माझ्या गळ्याभोवती त्या आवळल्या गेल्यात आणि माझा श्वास गुदमरतो आहे. एकनाथांनाच त्याचा सूचक अर्थ कळला. ते काही समाधी उकरायला गेले नाही किंवा तो वृक्ष पाडा असं म्हणायला नाही. एकनाथांनाच समजलं की ज्ञानदेवांना काय सांगायचं याच्यातून. तर ज्ञानेश्वरी लोक लिहून घ्यायचे आवडली म्हणून. ज्यांना अक्षर ओळख होती, जे लिहू शकत होते, ज्याच्याकडे एक प्रत आहे त्याच्याकडे बसायचं आणि ती लिहून घ्यायची आणि आपल्याकडे आपली प्रत ठेवायची. अशा पद्धतीने लोक पाठ तयार करत होते ज्ञानेश्वरीचे. अशा प्रती तयार झाल्या आणि मग ते लिहिताना एखाद्या शब्दाचा अर्थच लागला नाही, आधीच्या लिहिणाऱ्याचं अक्षर लागलं नाही, एखादं पान गायब झालंय, एखादी शाईच पाणी पडल्यामुळे विस्कटून गेली आहे, शब्द लागला नाही. काय काय वेळेला असं वाटलं की छे हे असं नसणार, हे असंच असणार, असं स्वतःचं शहाणपण दाखवावं असं वाटलंय. असं म्हणून लोकांनी बदल केले हो मूळ ज्ञानेश्वरीमध्ये. त्याला म्हणायचं की पाठ अशुद्ध झाले. मूळ ज्ञानेश्वरीच्या प्रतीपेक्षा अशा असंख्य ज्ञानेश्वरीच्या प्रती जनमानसामध्ये लोकांमध्ये निर्माण झाल्या, प्रसृत झाल्या. आणि मग खरी ज्ञानेश्वरी काय सांगते असा प्रश्न ज्ञानी माणसांना, विद्वान लोकांना पडायला लागला. ज्ञानदेवांनी तो दृष्टांत एकनाथांना दिला. याच्यामध्ये पण किती सूचकता आणि महत्व आहे बघा. तुम्हा आम्हाला आमच्यासारख्या सामान्यांना नाही मिळाला. आपण समाधी उकरायलाच गेलो असतो धावत की चला चला तो वृक्ष पाडा. एकनाथांनी त्या काळात उपलब्ध असलेल्या सगळ्या ज्ञानेश्वरीच्या प्रती मिळवल्या आणि मूळ ज्ञानेश्वरी काय असेल याचा साधक बाधक तौलनिक अभ्यास करून ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध प्रत तयार केली. त्या अर्थाने ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक संपादक एकनाथ होतात. आणि म्हणून त्यांना आणि एकनाथांचा एकूणच स्वभाव, वृत्ती, समन्वय साधणारी, आपल्याला ती 108 वेळा त्यांना आंघोळ करायला लागलेली गोष्ट माहिती आहे. त्यांनी घरामध्ये निम्न स्तरातल्या वर्णातल्या माणसाला जेवू घातल्याची गोष्ट माहिती आहे. अनेक गोष्टी आहेत एकनाथांच्या. तर असे समन्वय साधणारा हा माणूस म्हणून न्यायमूर्ती नारायणांनी नंतरच्या काळामध्ये हे खरे महाराष्ट्राचे नाथ असं एकनाथांना म्हटलेलं आहे. ते अतिशय यथार्थ आणि उचित आहे असं म्हणतात. आता एकनाथांच्या काळात सुद्धा बघा भाषा कशी बदलली. तोपर्यंत सगळ्या उत्तरेकडनं आलेल्या मुसलमानी आक्रमणांच्या मुळे सरमिसळ झालेली होतीच. त्या लोकांच्या पण भाषेचा काही ना काही प्रभाव लोकांच्या बोलण्यातल्या शब्दांमध्ये, काही व्याकरणिक रचनांमध्ये आपोआप येत गेला होता. एकनाथांचं जे एकनाथी भागवत आहे त्याच्यामध्ये राजसूय यज्ञामध्ये कोणते कोणते पदार्थ केले होते याची एक मोठी जंत्री आहे. त्याच्यामध्ये पुलाव हा पदार्थ आहे जो आपल्याकडचा नाही, मूळचा. नंतरच्या काळात तुम्ही बघा नलदमयंती स्वयंवराचं आख्यान ज्याने लिहिलं त्या रघुनाथ पंडितांनी नल राजाच्या पोशाखाचं वर्णन काय केलंय तर त्यांनी विजार घातली होती असं म्हटलंय. आपल्याकडे शिवलेला कपडा घालायची प्रथा, परंपरा आणि माहिती पण नव्हती, ते ज्ञानच नव्हतं. हे आलं आक्रमकांकडे. आणि म्हणून मालोजी राजे, शहाजी राजे, शिवाजी राजे यांच्या सगळ्यांच्या शिरस्त्राणांची
पद्धत बघा तुम्ही, ती आपल्याकडची नाही, आपल्याकडे पागोटं होतं. शिवलेलं शिरस्त्राण शिरेटो डोक्यावरती ठेवणं, हे शिवलेला कपडा घालणं विजारीसारखा, पुरुष धोतर नेसायचे. महाभारत काळातल्या आत्ताच्या आधुनिक मालिका बघतो आपण तेव्हा लक्षात येत असेल आपल्या, कसं काय उघड्या अंगाने लोक एवढं वावरत असत असा आपल्याला प्रश्न पडतो आज, पण होतं ते. कसे फरक पडतात बघा, संस्कृतीवरती पडतात, माणसांच्या सर्वसामान्य जगण्यावरती पडतात आणि स्वाभाविकपणे भाषेवर पडतात. आता मी हे पुलावाचं एकच उदाहरण दिलं, पण नऊवारी साडी नेसलेल्या सरस्वती लक्ष्मी रवी वर्मा का बरं रेखाटतो? रवी वर्मा दक्षिणेकडचा, केरळी, त्याला महाराष्ट्रीयन पेहराव फार आवडला आणि त्याच्या सगळ्या नायिका नऊवारी साडीमध्ये, अगदी गंगावतरण मधली गंगा सुद्धा नऊवारी साडीमध्ये, कधीतरी बघा ती त्याची अस्सल चित्र. आणि मग एकदम जाणवतं आपल्याला की तो तिकडचा, पण तिकडच्या प्रकारचं नेसणं त्यांनी नाही या नायिकांना नेसवलं. मी नायिकाच म्हणते त्याला, कारण ती चित्रकाराच्या नजरेनं पाहिलेली सरस्वती, त्याच्या नजरेनं पाहिलेली लक्ष्मी आहे. त्याची स्वतःची कल्पकता, त्याला स्वतःला सौंदर्य कशात दिसलं तर या पेहरावात दिसलं आणि म्हणून त्यांनी तो पेहराव वापरला. असे सहजपणे प्रभाव इतरांचे आपल्यावर पडत असतात, ते नाकारण्यात काही अर्थ नाहीये. काळाचं चक्र कोणालाही उलटं फिरवता येणार नाही, त्यामुळे त्या भानगडीमध्ये आपण पडायचंच नाही. आपण काय बघायचं की आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अधिक चांगलं काय करता येईल, ते जपता कसं आहे. जे चांगलं आहे ते जपा, जे नाही ते सोडून द्या. हा विवेक साधणं ही मोठी गोष्ट जी एकनाथांनी त्या काळामध्ये करून दाखवली. मग आपण येतो शाहिरी साहित्याकडे, पंडिती साहित्याकडे. म्हणजे काय तर विद्वान लोक होते, त्यांना काहीतरी रचावंसं वाटत होतं, स्फूर्ती होत होती, पण पुन्हा तोपर्यंतच्या साहित्याची परंपरा काय सांगत होती की असं तुमचे आमचे अनुभव नाही लिहायचे, आपण काय सामान्य माणसं आहोत. कोणाबद्दल लिहायचं? देवादिकांबद्दल लिहायचं. कोणाबद्दल लिहायचं? रामायणाबद्दल लिहायचं, महाभारताबद्दल लिहायचं, कृष्णाबद्दल लिहायचं. मग त्यांनी काय केलं की सगळ्या जुन्याच गोष्टी, रामायणातल्या, महाभारतातल्या, भागवतातल्या, पुराणांमधल्या, या सगळ्या पुन्हा नव्याने गायल्या. पण गाताना काय केलं? आपलं पांडित्य दाखवलं, आपली विद्वत्ता दाखवली. आणि म्हणून बघा मोरोपंतांची 108 रामायण आहे. मोरोपंत रामभक्त होते, त्यामुळे त्यांनी विविध प्रकारे 108 रामायण रचली. आता दरवेळेला रामकथा तीच आहे ना, मग वेगळं काय? नुसती चाळणी बरोबर तरी लक्षामध्ये येतं की वर्णनांमध्ये वेगळेपणा आहे, व्यक्तिरेखाटनांमध्ये वेगळेपणा आहे, संवाद भाषा आणली आहे. त्यांच्यातले राम लक्ष्मण सीता बोलतात, सीतेच्या दासी तिच्याशी बोलतात, ते संवाद आहेत त्याच्यामध्ये. आणि एक रामायण तर त्यांचं निरोष्ठ रामायण आहे. आता ही तर कमाल आहे की नाही पांडित्याची. बघा तुम्ही, निरोष्ठ ओष्ठ वर्ण माहिती आहे सगळ्यांना, प प ब भ म, ओठांच्या मदतीशिवाय ही अक्षर आपण उच्चारू शकत नाही. राम या शब्दामधला म हा ओष्ठ वर्ण आहे ना, मग राम हा शब्द न लिहिताच रामायण लिहायचं म्हणजे किती शब्द तुम्हाला असायला पाहिजेत माहिती, तुमची शब्दसंपत्ती किती असायला पाहिजे, आणि तो शब्द न लिहिता तुम्ही रामायणाची संबंध गोष्ट सांगताय ह्याच्यासाठी किती विद्वत्ता लागत असेल. असं रामायण मोरोपंतांनी लिहिलं. आणि हे सगळं पांडित्य दर्शनाचा सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणू आपण, की आम्हाला हे सगळं कळतंय, आम्हाला लिहिता येते, आम्हाला ही वर्णनं करता येतात, तर वाय नॉट, का नाही. आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या जुन्या गोष्टी नव्या पद्धतीने गायल्या, काहींनी नव्याने रचनाही केल्या, नाही असं नाही. परंतु बहुतेक वेळेला पांडवप्रताप, हरिविजय याच्यासारखे ग्रंथ बघितले तरी लक्षात येईल की त्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, पण प्रत्येकाने काहीतरी वेगळं. म्हणून मग हरिविजयमधला कृष्ण इतका दडदड हसतो वगैरे अशी वर्णन आहेत त्याच्यामध्ये, इतका गोड रंगवलाय सगळा तो कृष्ण. मुद्दा काय तर या सगळ्या पंडिती परंपरेची सुरुवात एकनाथांचा नातू मुक्तेश्वर यांच्यापासून झाली आणि मग ती पार आपल्याला मोरोपंतांपर्यंत म्हणजे उत्तर पेशवाईपर्यंत एकीकडे चालू राहिलेली दिसते. आणि त्याच वेळेला शाहिरी परंपरेचा उदय आपल्या समाजामध्ये झाला असं दिसतं. हे सगळे टप्पे आहेत बरं का, ह्याच्यामध्ये खूप बारकावे आहेत, हे सगळं सांगणं एका तासामध्ये शक्य नाही. म्हणून मी फक्त तुम्हाला टप्पे सांगते की आपला अभिजाततेचा प्रवास कसा कसा मागेपर्यंत आपल्याला जाता येतो तो आपण पाहतो. शाहिरांनी काय केलं? शाहीर हे सगळे समाजामधली सर्वसामान्य माणसं होती, पण बहुश्रुत होते. पुराण ऐकायचे, कीर्तन ऐकायचे, कानावर पडायचं. मग ते कानावर पडलेलं आणि बोलीभाषा यांचं गमतीशीर मिश्रण आपल्याला साहित्य सगळ्या शाहिरांच्या भाषेत दिसतं. म्हणजे सगळ्यांना माहिती असलेली एक लावणी सांगते, लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजूळ मैनेचं.
आता याच्यातला नखरा, लट्टपट्ट हे सगळे शब्द हे बोली भाषेतले, पण त्याच्याच पुढे जाऊन लगेच कितीतरी शब्द असे येतात त्याच लावणीमध्ये. एकदा घरी जाऊन नीट बघा ती की संस्कृतमधून थेट ते मराठीमध्ये आले असं लक्षात येतं आपल्या. म्हणजे एकीकडे वटपवळी म्हणायचं, म्हणजे वट हाच शब्द लिहिलेला आहे, आणि दुसरीकडे त्याच वेळेला मंजूळ महिना वगैरे हे मराठीमध्ये नव्हतं बरं का. मंजूळ बिंजूळ काही मराठीमध्ये फारसं नव्हतं. तर हे सगळं आर्ष साहित्य म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये रागू मैनेची जोडी खूप प्रभावी आणि खूप लोकप्रिय. म्हणजे कुठल्याही प्रेमिकांच्या जोडीचं वर्णन करायचं तर रागू मैना अशी प्रतिमा सहज वापरली जायची. मैना पाहिली कोणी पाहिली होती, पण तो प्रतीक म्हणून ते सतत वापरलं. शाहिरांनी ते सहज उचललं. पोवाडे त्या काळामधल्या वीरश्रीच्या कथा सांगणारे, खड्या आवाजामध्ये त्या गाऊन दाखवणारे, अशी पोवाड्यांची रचना आहे. बघा, वीरश्रीयुक्त आहेत सगळे जुने पोवाडे, कारण माहीत असलेल्या सगळ्या पराक्रमाच्या गोष्टी शाहिरांनी सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे लावणी आणि पोवाडा असं सगळं मधल्या काळामध्ये बोली भाषेमध्ये पुन्हा एकदा लिहिलं गेलेलं साहित्य आपल्याला तिथे दिसतं. तर आपले यन केळकर म्हणून मराठीमधले एक संशोधक होऊन गेले. त्यांनी हा सगळा लावणी वाङ्मयाचा शोध घेतला. कुठे कुठे जाऊन त्यात सोपड्या मिळवल्या, लोकांच्या तोंडी पाठ होत्या त्या लिहून घेतल्या आणि पुन्हा एकदा मराठी शाहिरी साहित्याचं एक संकलन प्रसिद्ध केलं. या सगळ्या लोकांचे खूप उपकार आहेत बरं का आपल्यावर, नाही तर आपल्याला हे काही कळलं नसतं आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अजून काही वर्ष वाट बघायला कदाचित लागली असती. पण या सगळ्या लोकांनी खूप काम हे करून ठेवलं आणि ते कधीतरी बघावं असं आहे. ग्रंथालयात जाऊन कधीतरी केळकरांनी केलेला लावण्यांचा जो संग्रह आहे तो बघितला तर इतकी मजा वाटते. आणि त्यातल्या कितीतरी शब्दांचे अर्थ आज लक्षात येत नाही तर त्यांनी तळटीपा दिल्या, त्या पण खूप रंजक आणि रोचक आहेत. ते पण कधीतरी पाहावं, बघावं, चाळावं निदान असं आहे. याच काळात शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावरती पहिलं काम काय केलं तर राज्य व्यवहार कोश नावाचा कोश मुद्दाम घडवून घेतला. त्यांच्याही लक्षात आलं, शिवकालातल्या भाषेवरती तर प्रचंड उर्दू फारसीचा प्रभाव आहे, की आपले शब्द इथे आले पाहिजे. जाणता प्रयत्न म्हणून याचं मोल खूप मोठं आहे. आणि पंडितांना कामाला लावलं, प्रतिशब्द निर्माण केले, होते ते शब्द शोधले आणि उच्चाटन केलं. अनेक परकीय शब्दांचं उच्चाटन करून राज्य व्यवहार कोश शिवाजी महाराजांनी निर्माण केला. आणि त्याच काळामध्ये आपल्याला दिसतं शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र नावाचं एक छोटंसं पुस्तक प्रकाशित नंतर झालं, जे 1715 लिहिलं गेलं. हेही मी जाणीवपूर्वक म्हणते. त्या काळामध्ये मोडी लिपी प्रचलित होती, ते मोडीमध्ये होतं. काय आहे त्याच्यामध्ये तर शिवाजी महाराजांनी वेळोवेळी ज्या आज्ञा केल्या त्या सगळ्या आज्ञांचं ते संकलन आहे. आता असं करू नये, तसं करू नये अशा त्या नुसत्या आज्ञा नाही आहेत, म्हणून तर त्याचं महत्त्व भाषेच्या दृष्टीने. त्यांनी काय केलं तर कोणतीही आज्ञा करताना कार्यकारण भाव सांगितलं. का करायचं? राजा सर्वथा विनोदाचे व्यसन नसावे. का नसावे? पुढे लिहिलंय त्यांनी की विनोदी वृत्तीमुळे विवेक जागेवर राहत नाही आणि राजासाठी ते योग्य नाही, कारण मग खुशमस्कऱ्यांचा मेळा राजाच्या भोवती जमा होतो आणि तो राजकर्तव्यामध्ये कसूर करण्याची शक्यता आहे. बघा हा, म्हणजे शिवाजी महाराजांची ही आज्ञा. बाकी तर एखादा तुम्हाला माहिती असणार आहे की रात्री उंदीर दिव्यातली वात पळवतील आणि गंजीखान्याला आग लागेल, उन्हाळ्यामध्ये गवत वाळलेलं असतं, गवत पेटेल. म्हणजे रात्रीच्या वेळेला का लक्ष ठेवलं पाहिजे पेटवलेल्या दिव्यांवरती? तर कार्यकारण भाव सांगतात महाराज. आणि असे विविध प्रकारच्या म्हणजे सैन्य कसं असावं, 3 जणांचा एक संघ असेल तर त्यांच्यावरती बारगीर नेमावा, मग अमुकवरती तमुक अशी संबंध हायरार्की. उत्तरंड काय असावी सैन्याची, एकाच गडाची किल्लेदारी 5 वर्षापेक्षा जास्त काळ देऊ नये, तिथपासून आलाय बरं का हे. त्यामुळे बदल्यांबाबत कुरकुर करणं हे सोडून दिलं पाहिजे आपण. का तर तो इलाखा हा आपला स्वतःचं राज्य आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे ते सर्वथा टाळावे अशा निसंदिग्ध शब्दामध्ये आज्ञा दिलेल्या आहेत महाराजांनी. आणि त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळामध्ये रामचंद्रपंत अमात्यांनी या सगळ्या आज्ञांचं संकलन केलं आणि मग त्याचं महाराजांचं आज्ञापत्र नावाचं एक सोपडं तयार केलं. हेतू शुद्ध साधा की पुढच्या राजकुमारांचं शिक्षण होण्यासाठी हे आयतं सगळं हातात आहे ना, हे वाचा आणि पुढे जा.
अशा तऱ्हेने ते झालं आणि त्याचं आधुनिक काळामध्ये पुन्हा एकदा त्याच्यातल्या कितीतरी शब्दांचे अर्थ सांगत, संकल्पना समजावत पुन्हा एकदा त्याची नवी संपादनं आधुनिक काळात म्हणजे 1950 नंतर प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये एक डॉक्टर विलास खोल्यांचं, एक प्राचीन ढेऱ्यांचं आहे. तर ह्या सगळ्या अन्नपत्रांच्या नव्याने केलेल्या संकलन संपादनातून आपल्याला तत्कालीन महाराजांची भाषा म्हणजे महाराजांच्या काळातली भाषा, आता महाराज नेमकं कसं बोलत होते आपण कसं सांगणार, कितीही मालिका बघितल्या आणि कितीही चित्रपट तयार केले शिवाजी महाराजांच्या काळावर, तरीसुद्धा आपल्याला कल्पनेनेच ते जाणून घ्यायला लागतं, कारण कुणाचेच आवाज उपलब्ध नाही किंवा ते कोणत्या कशा भाषेत बोलत होते तेही उपलब्ध नाही. पण आपण कल्पना करू शकतो की त्यांच्यासारखा द्रष्टा राजा हा कशा तऱ्हेची भाषा वापरत असेल, ती किती भारदस्त असेल. तो असं जाता जाता सहज काहीतरी बोलल्यासारखा बोलत नसणार आहे. त्या प्रत्येक शब्दाला लाख मोलाचं असं वजन असणार आहे हे आपल्याला कल्पना करता येते. तसंच ते आज्ञापत्र आहे. आणि तिसरा याच काळातला महत्त्वाचा प्रकार म्हणजे बखरी. खबर या उर्दू शब्दावरून बखर असा शब्द निर्माण झाला आहे आपल्याकडे आणि ते त्याचं मराठीकरण आहे बखर. काय केलं आहे बखरकारांनी? गोष्टी सांगितल्या. कुणाच्या गोष्टी सांगितल्या? तर ते ज्या काळात ज्या राज्याच्या राजकारण काय राजकीर्ती राज्य काय म्हणूयात आपण त्याला कारकिर्दीमध्ये वावरत होते त्याच्यामधल्या काही आखोदेखा आले, जसं पानिपतची बखर किंवा भाऊसाहेबांची बखर. तो बखरकार होता तिथे आणि त्यामुळे त्यानं ते सगळं वृत्तांत लिहिल्यासारखं लिहिलंय. काल काय घडलं, रात्री काय घडलं, दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं, अब्दाली कसा आला, कशा पद्धतीने धुव्वा उडाला मराठी सेनेचा, हे सगळं त्यांनी बारकाईने लिहिलंय. आणि ह्या सगळ्या लोकांची भाषा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी वर्णनं केली आहेत, त्यांनी उपमा दिल्या आहेत. भाऊ तो मध्यान्नीचा सूर्य असा चमकला, तळपला असं लिहिलंय त्यांनी. किंवा आत्ता शेणा मेणाचा आहे तोच त्याचा नायनाट करावा, उद्या लोखंडाचा होईल असे कदापि होऊ न द्यावे. ही भाषा, ही सगळी बखरकारांची भाषा. आणि या भाषेतून सुद्धा हळूहळू म्हणजे आपल्याकडे जेव्हा मी म्हटलं तसं 1805 मध्ये छापखाना आला आणि सर्वसाधारण माणसाच्या हातामध्ये वर्तमानपत्र आणि हे पडायला 1850 उजाडून गेलं होतं. मुंबई विद्यापीठाची स्थापना आहे ना नंतरच्या दशकातली, तर तोपर्यंत आपल्याकडे विद्यार्थ्यात काय शिकवायचं हेच नाही ना उपलब्ध मराठी. किती मोठी समस्या आहे बघा तुम्ही, की काय लावायचं अभ्यासक्रमात हेच माहिती नाही. माहिती नाही म्हणजे उपलब्धच नाही. मग मुद्दाम भाषांतर करून घेतली, संस्कृतमधलं मराठी, काही इंग्रजीमधलं मराठी, म्हणून त्या संबंध काळाला भाषांतर युग असं म्हटलं जातं. एवढी भाषांतरं त्या काळामध्ये प्रसिद्ध झाली. एक हॅमलेट नाटक घ्या शेक्सपियरचं, त्याची 17 भाषांतरं त्या काळात झाली. अगदी अगरकरांसारख्या समाजसुधारक नेत्याला सुद्धा हॅमलेटचं भाषांतर करावं असं वाटलंय. विकार विलसित नावाने त्यांनी त्याचं भाषांतर केलं. मुद्दा भाषांतरामधून आपल्याकडे चालना मिळाली या सगळ्या गोष्टींना. पाठ्यपुस्तकांची गरज म्हणून पहिल्यांदा ही भाषांतरं झाली. आता दुसरीकडे याच काळात काय घडत होतं, 1843 मध्ये सीता स्वयंवर हे नाटक झालं ना. सांगलीच्या राजांच्या पुढे विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर हे नाटक केलं. कसं लिहिलेलं नव्हतं. सीता स्वयंवराची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पात्रांना सांगितलं की तू ही भूमिका करायची, तू ही भूमिका करायची. ते पात्र यायचं आणि ती त्या भूमिकेमध्ये जे स्वतःला वाटेल ते बोलायचं. आता ज्या पात्राची भाषा चांगली म्हणजे माणूस म्हणून त्याचे संवाद जास्त चांगले वाटत, ज्याची नाही त्याचे नाही वाटत असं ते. पण सीता स्वयंवरचे प्रयोग केले बरं विष्णुदास भाव्यांनी. म्हणजे असं नाही की सांगलीच्या महाराजांपुढे एक प्रयोग केला आणि डब्यात गेलं, नाही. त्यांनी त्याचे प्रयोग जिद्दीने लावले आणि केले, जेणेकरून मराठी नाटक हे असं अशा पद्धतीने करता येतं. दशावतार खेळे वगैरे होते ना, त्या ठिकाणी त्यांची लोकरंगभूमी होती. आपल्याकडचे देवीचे जागरण गोंधळ वगैरे काय आहे, ही लोकरंगभूमीच आहे एका अर्थाने. पण त्याला साहित्य निर्मितीची प्रेरणा नाही आहे. मला काहीतरी म्हणायचं आहे आणि म्हणून मी ते निर्माण करतो, ही प्रेरणा नाही आहे. प्रेरणा काय आहे? बहुतेक वेळेला सगळ्याला धर्माचं अधिष्ठान आहे. जागरण का करायचं, गोंधळ का घालायचा, तर ह्या सगळ्याला त्या समाजामधल्या धार्मिक परंपरांचा असा बैठक आहे, अधिष्ठान आहे. प्रेरणा वेगळी आहे. इथे काय झालं की असं नाटक करता येतं, मग नाटक नीट लिहून मग ते सादर करायचं. याला बुकिश नाटकांची परंपरा असं आपल्याकडे म्हटलं गेलं. बुकिश असा शब्द तयार केलाय. आणि मग नाटकं लिहायला लागले लोक आणि लिहून नाटक सादर करायची कला आहे
त्या कलेची नेमकी जाणकारी दाखवली ती अण्णासाहेब किर्लोस्करांनी. आणि 1880मध्ये किर्लोस्कर नाटक कंपनीची स्थापना झाली. पहिलं शाकुंतल, सौभद्र, स्वयंवर अशी पुन्हा बघा नाटकाचे विषय काय आपल्या जुन्या साहित्यामधून घेतलेले विषय आहेत आणि त्याच विषयांची पुन्हा नव्याने मांडणी करून गीतांची जोड देऊन त्याला रागदारी संगीताचा एक मोठा असा आधार देऊन सुविहितपणे दिग्दर्शक नेमून नाटकाचे प्रयोग व्हायला लागले आणि आपल्याकडे एक वेगळी क्रांती झाली. नाटक काय फक्त आपण ब्रिटिशांकडनं घेतलं असं नाही. मी म्हटलं तसं लोकरंगभूमीवरती विविध प्रकाराने नाटक सदृश्य प्रकार चालतच होते, पण त्या सगळ्याला एक कलेचं रूप मिळालं ते या काळामध्ये. याच काळामध्ये मराठीतली पहिली कादंबरी लिहिली गेली. बाळभट्टाने जी कादंबरी लिहिली त्याचं नाव कादंबरी असलं तरी ती कादंबरी नाही. येते लक्षात? त्यामुळे आपल्याकडे हे जे कथेपेक्षा मोठं असं काहीतरी लिहिलं जात आहे त्याच्यामध्ये खूप बारकी बारकी कथानकं आहेत, त्याचं पृष्ठसंख्या जास्त आहे. त्याला काय म्हणायचं बघा, नावल म्हणत होते. इंग्रजी नॉव्हेलवरून मराठीमधल्या कादंबरीला नावल असा शब्द होता. तुम्ही सगळं 19व्या शतकाच्या शेवटपर्यंतचं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल नावल असा शब्द लेखी सुद्धा आपल्याला आढळतो, छापलेला आढळतो. बाळभट्टाच्या कादंबरीवरनं प्रेरणा घेऊन त्या साहित्य प्रकाराला कादंबरी हे नाव नंतरच्या काळात आलं. छापखान्याची शाई तयार करण्यासाठी आपल्याकडे किती मतं आणि मतांतरं होती. शाई तयार करायला तेव्हा चरबी लागायची आणि ती बहुतेक वेळेला प्राण्यांची वापरली जायची. तर गुरुचरित्र जेव्हा लोकांना वाचायचं, आमच्याकडे पण गुरुचरित्राची पोथी हवी अशी जेव्हा लोकांकडनं मागणी यायला लागली तेव्हा मुंबईच्या एका प्रकाशकाने मुद्रकाने अशी जाहिरात केली की आम्ही आमच्या छापखान्याच्या शाईमध्ये शुद्ध तूप वापरतो, चरबी वापरत नाही. जाहिरात करण्याचा कुठला मार्ग त्यांनी स्वीकारला आहे तर आम्ही चरबी वापरत नाही. साहजिकपणेच त्याच्या गुरुचरित्राला भरपूर मागणी आली आणि खूप रंजक आणि मजेशीर गोष्टी सगळ्या आपल्या याच्यामध्ये म्हणजे बाजूबाजूने ज्याला म्हणतो ना आपण त्या पण ऐकता आणि वाचता येतात. ती फार मजा आहे. मुद्दा एवढाच की कादंबरी कथा म्हणजे लघुकथा, त्याला शॉर्ट स्टोरी इंग्रजीमधून आपल्याकडे आलेली आणि लिहिलेली नाटकं हे 3 महत्त्वाचे साहित्य प्रकार हे आपण असे त्यांच्याकडनं घेतले. म्हणून मी म्हटलं की सगळ्या गोष्टी नाकारण्यात अर्थ नाही आहे. या सगळ्यांनी आमची भाषा समृद्ध झाली आहे तर ह्या सगळ्याचं ऋणसुद्धा आपण एका अर्थाने मानलं पाहिजे. पुढे अजून काय झालं आहे बघा तुम्ही की इथे 1818मध्ये पेशवाई गेली आणि ब्रिटिशांचं राज्य स्थिरावलं, एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. आता इथे एवढ्या मोठ्या अवाढव्य देशावरती राज्य करायचं सोपी गोष्ट नाही आहे. मग इथल्याच लोकांची मदत घ्यायची तर यांची भाषा आली पाहिजे. आता यांची भाषा यायची तर ती शिकवतोय कोण? व्याकरण शुद्ध. मराठी नसलेल्या माणसांना मराठी शिकवण्याची काही पद्धतच नाही आपल्याकडे. आत्तापर्यंत नव्हती. भालचंद्र नेमाड्यांनी पहिल्यांदा अमराठी भाषिकांसाठी मराठी कशी शिकवावी याचं पुस्तक तयार केलं. मग त्याच लोकांनी मराठी भाषेचा अभ्यास केला आणि मराठी भाषेचं पहिलं व्याकरण त्यांनी लिहिलं. आता हे तुम्ही मानणार का नाही मानणार? मानायला पाहिजे ना की त्यांनी केलं. अशी किती माणसं होती? मी नुसती तुम्हाला 2-3 माणसांची नावं सांगते. विल्यम कॅरी हा एक भाषा पंडित होता ज्याचं मराठी संस्कृत भाषांवरती सुद्धा प्रभुत्व होतं. त्या माणसाने देवनागरी लिपीमधला पहिला मराठी शब्दकोश निर्माण केला. नंतर मेजर थॉमस कॅन्डी ह्या भाषा तज्ज्ञांनी मराठी भाषेला विरामचिन्हांची देणगी दिली. त्याच्या आधी आपण विरामचिन्ह वापरतच नव्हतो. पोथ्यांमध्ये दंड काढायची पद्धत होती. महानुभाव साहित्य कधीतरी पाहिलं असेल तर लक्षात येईल की तिथे कुठेही विरामचिन्ह नाही. 2 टिंब अशी वाक्य संपल्यानंतर दिली जायची. त्याला काय म्हणतात हेही माहिती नाही. सोय एवढाच फक्त त्याचा अर्थ होता. पण नेमकी विरामचिन्ह काय काम करतात ते जाणून घेऊन मराठी भाषेला विरामचिन्हांची देणगी दिली ती मेजर थॉमस कॅन्डी यांनी, जी आज आपण सहजपणे वापरतो आहोत, अपलिशी करून टाकली. आणि मोल्सवर्थ नावाचा अजून एक भाषा पंडित होता ज्याला मराठीमधला शब्दकोश तयार केला. इतका तो शब्दकोश महत्त्वाचा आहे की आजही मोल्सवर्थचा शब्दकोश पुन्हा पुन्हा त्याच्या आवृत्त्या काढायला लागतात सरसहमत आहे. त्या काळामध्ये या मोल्सवर्थला आपल्याकडचे लोक मोलेश्वर शास्त्री म्हणायचे प्रेमाने. म्हणजे किती मजा आहे बघा तुम्ही की त्याला कसं स्वीकारलं होतं, आमच्यासाठी काम करतोय. आता त्यांनी त्यांची गरज म्हणून केलं हे मान्य, पण सगळेच जण काही व्यावहारिक अर्थाने करत नाहीत. विशेषतः जे ज्ञानी, जे पंडित
ते या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करतात. म्हणून या सगळ्या लोकांची सुद्धा मराठीमध्ये मराठी भाषा पुढे नेण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे, तेही आपण मान्य केलं पाहिजे. 1835 मिसेस फरार नावाच्या नाशिकच्या एका बाईंनी कुटुंब प्रवर्तन नीती या नावाचा एक ग्रंथ लिहिला. ग्रंथ नाही म्हणून पुस्तक म्हणू आपण त्याला. त्या काळातली इथली जी कुटुंब पद्धती होती तिच्यामधल्या कितीतरी अनिष्ट गोष्टी त्या बाहेरच्या बाईला लक्षात येत होत्या. विशेषतः मुलांशी आणि स्त्रियांशी वागण्याची आपल्याकडची जी पद्धत आहे की त्यांना गणतच नसत माणूस म्हणून कोणी, तर तिने त्याच्यावरती ते पुस्तक लिहिलं आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी काहीतरी तुम्ही करायला पाहिजे. जर तुम्हाला मोक्षाची दारं उघडायला पाहिजे तर स्त्रीला नको का, ही माणूस नाही का, असे प्रश्न तिने त्याच्यामध्ये विचारले. तर या बाईचा हा ग्रंथ कुटुंब प्रवर्तन नीती हा मराठीमधला बाईने लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. पुन्हा श्रेय दुसऱ्याचंच आहे. दुसऱ्याचं म्हणजे मी दुसरं मानत नाही, पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते काही आपलं नाव नाही. अरे नसू देत ना, काम आपल्यासाठी केलं आणि आपला अनुषंगिक फायदा झाला तर त्या फायद्याकडे तरी आपण नजर ठेवायला पाहिजे. नाहीतर आपलं व्याकरण आज सुद्धा लिहून झालं असतं की नाही माहिती. कंटाळवाणा विषय आहे ना. पाणिनीचं व्याकरण आम्हाला माहिती आहे, पण संस्कृत व्याकरण आणि मराठी व्याकरणामध्ये महद अंतर आहे. त्या व्याकरणाच्या आधारावरती मराठी व्याकरण नाही लिहिता येत. कर्ता कर्म क्रियापद ही जी मराठी भाषेच्या व्याकरणाची अगदी मूलभूत गोष्ट आहे, जी रचना आहे, जो ढाचा आहे, तो नाहीच आहे संस्कृतमध्ये. मग तिथपासून जर का आपल्याला हे सगळं घडवायचं होतं तर या सगळ्या लोकांचं योगदान त्याच्यामध्ये आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. ही सगळी मराठी भाषेची परंपरा आहे. महत्त्वाचं मला ते सांगायचं आहे. आणि मग आधुनिक काळ तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 19वे शतक संपलं, 20वे शतक सुरू झालं. तसं आपल्याकडे आपली राष्ट्रीय चळवळ जोरात वेगवान तिला वेग आला. लोकमान्य टिळकांचे केसरीमधले अग्रलेख, शिवराम परांजपेंची एक अशी तेजस्वी भाषा. स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय एकीकडे काय घडत होतं, आकाशवाणी नभोवाणी असं म्हणत तिला तेव्हा ते निर्माण झालं. स्वातंत्र्य मिळायच्या थोड्याच आधीची गोष्ट आहे. इथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना पुण्यामधली. बोलपट सुरू झाला मूकपटातून. मग त्याच्यासाठी एक वेगळी गरज निर्माण झाली, पटकथा संवाद लिहिण्याची, गाणी लिहिण्याची. आणि मग आपल्याला गदिमांसारखी एक भावगीतांची, चित्रपट गीतांची सशक्त परंपरा इथे निर्माण झाली, हे लक्षामध्ये येतं. आणि मग त्या वाटेने म्हणजे तिचा राजमार्गच झाला. मग आत्तापर्यंतचे कवी सगळे गदिमांना वाट पुसत असे चाललेले आहेत असं लक्षात येतं. कशी पाहिजे चित्रपटाची भाषा, भावगीताची भाषा? सोपी पाहिजे, ऐकता क्षणी अर्थ समजणारी पाहिजे, प्रवाही पाहिजे, गोड पाहिजे. हे सगळे निकष आताची पण भावगीतं पुरी करतात का असा प्रश्न आपण मनाला विचारू. पण आपला आदर्श गदिमांनी घालून दिला हे लक्षात येतं. मग 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना. शिक्षण सगळ्यांना मिळायला लागलं. म्हणजे कागदोपत्री तरी सगळीकडे शाळा व्हायला पाहिजे. मग गावकुसा बाहेर असणाऱ्या असंख्य लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेता आलं. काल शाळा उघडली म्हणून आज कोणी शिक्षित होत नाही किंवा पंडित होत नाही, पण सुरुवात झाली. आणि मग आपल्याला दिसतं की दलित आणि ग्रामीण साहित्याचे नवे प्रवाह मराठीमध्ये येऊन मिळाले. वेगळी भाषा आली, ज्या भाषेचा, ज्या आयुष्याचा आम्हाला परिचयच नव्हता. अशी कितीतरी आयुष्य आम्हाला या साहित्यामधून परिचित झाली. आणि आपल्याला आपल्या एकूण सुस्थितीत असल्याची लाज वाटावी असंही माणसं जगतात याचं भान आम्हाला आमच्या भाषेने दिलं, आमच्या भाषेतल्या साहित्याने दिलं. हे 1960 नंतर प्रामुख्याने घडलं. 1975 हा पण एक महत्त्वाचा टप्पा. का तर हे आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती वर्ष होतं. आणि मग स्वाभाविकपणे आपल्याकडे स्त्रियांनी काय केलं याच्याविषयीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि तेव्हा संत परंपरेतल्या स्त्रियांचा सगळा अभ्यास झाला. आणि मुक्ताबाईपासून सगळी संत परंपरा सुरू होते. ती मग आत्ता आपल्या म्हणजे मी तर बहिणाबाई चौधरींना सुद्धा एका अर्थाने संतच म्हणते. मातीमध्ये काम करणाऱ्या आणि मातीमध्ये काम करता करता गाणाऱ्या. पण त्यांच्याही आधी महानुभाव पंथात मी मगाशी बोलले येतो. महदाईसा नावाची एक बाई होती म्हातारी. आणि ती इतकी धीट होती की ती स्वामींना एथ काही पुसत असे. म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासू असं तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तिला भीड वाटत नव्हती चक्रधर स्वामींची. तिच्या मनात आलेलं ती बेधडक विचारत होती. ही परंपरा आहे. म्हणून मग जनाबाई जेव्हा म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावरी, तेव्हा तो बंडखोरीचा उद्गार आपण मानतो.
आणि त्याच वेळेला जनाबाईसारख्या भगवत भक्त स्त्रीला सुद्धा असं म्हणावं लागलं की मी झाले वेसवा निघाले केशवा घर तुझे. वेसवा होणं म्हणजे काय आणि डोईचा पदर खांद्यावर येणं म्हणजे काय हे जनाबाईच्या काळाचा विचार केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. तिथपासून ही बंडखोर स्त्रीची परंपरा आपल्याकडे आहे. याचा शोध आम्हाला 75 नंतर लागला. म्हणजे माहीत नव्हतं का, माहिती होतं, पण त्याच्याकडे या दृष्टीने बघता येतं हे आम्हाला 75 मध्ये कळलं किंवा 75 नंतर कळलं. तत्परतेने या सगळ्या संहिता पुन्हा नव्याने संपादित झाल्या, प्रकाशित झाल्या. त्याच्यामधली महत्वाची संहिता म्हणजे स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंद्यांचं पुस्तक. 100 वर्षापूर्वी 1975 मध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं. सगम मालशेंना त्याची कुठेतरी एक जुनी प्रत सापडली आणि त्यांनी पुन्हा त्या प्रतीचा अभ्यास करून ताराबाई शिंदे कोण, कुठल्या, पुन्हा तळटीपा देत, काही संकल्पनांची स्पष्टीकरणं देत त्यांनी स्त्री पुरुष तुलनाचं पुस्तक नव्याने संपादित प्रकाशित केलं. आणि आम्हाला कळलं की 1883 मध्ये बुलढाण्यामधली एक बाई अशा तऱ्हेचं तेजस्वी लिखाण करत होती. का मधल्या काळामध्ये दिसलं नाही ते? हे सगळं पुरुषसत्ताक राजकारण की जे नको, जसं तुकोबांना वया बुडवायला लावल्या तसे ताराबाईंच्या छापलेल्या पुस्तकाच्या प्रती गायब केल्या लोकांनी. हो, आणि म्हणून कुठेच सापडेना. पण दाते सूचीमध्ये तिचा उल्लेख आहे. त्या अर्थी शंकरराव दात्यांनी ते पुस्तक पाहिलेलं असणार, कारण दाते सूची ही सगळ्यात अधिकृत सूची आहे आपल्याकडची. दुर्दैवाने ते काम तशा पद्धतीने पुढे गेलं नाही. ते पण आता अभिजात मराठीच्या या सगळ्या कामांमध्ये खरं म्हणजे करायला पाहिजे. दात्यांनी काय केलं, शंकरराव दात्यांनी आणि त्यांच्या दातेसूची मंडळाच्या लोकांनी प्रत्येक पुस्तक डोळ्यांनी पाहिलं, हाताने पानं उलटली आणि मगच त्याचा सूचीमध्ये अंतर्भाव केला. म्हणून ती सगळ्यात अधिकृत सूची. म्हणजे त्या पुस्तकाचा आकार काय आहे, तिची किंमत काय आहे, तिच्या मलपृष्ठावर काय छापलंय, अशी सगळी वर्णनात्मक सूची आहे दाते सूची. मोठाले खंड आहे त्याचे, जुन्या कुठल्या कुठल्या ग्रंथालयांमध्ये बघायला मिळते. जरूर कधीतरी बघा की काय कामं केली लोकांनी, काय. आणि या कामांना पेंडिंग नव्हतं लोकांकडे. लोकसहभागातून कोणीतरी समाजामधला दानशूर, ज्याला कोणाला तरी या कामाचं महत्त्व कळलंय असा माणूस या कामांसाठी मदत करत होता. विका राजवाड्यांनी आपल्या नचिन केळकरांना लिहिलेलं एक पत्र आहे. केळकर काय करायचे, राजवाड्यांना दर महिना 15 रुपये मनी ऑर्डरनी पाठवायचे. राजवाडे कुठेही फिरत असायचे म्हणून मनी ऑर्डर. कशासाठी आहे तर राजवाडे तेव्हा इतिहास संशोधनाचं काम करत होते. तर जिथे कुठे एखादा गोडीमधला कागद सापडला आहे, मग तो कागद किती अधिकृत आहे, कोणत्या काळातला आहे, ते वळण अक्षराचं, तो कागद जुन्नरच आहे का तो कागद वगैरे, असं सगळे ते संशोधनाचे निकष. असं राजवाडे काम करायचं आणि प्रत्येक कागद राजवाड्यांच्या इतिहास संशोधकाच्या दृष्टिकोनातून पारख झाल्यावर मगच तो आपल्या ऐतिहासिक संशोधनाच्या साधनांमध्ये त्याचा समावेश होत असे. तर या सगळ्या कामासाठी राजवाडे पदरमोड करून काम करतायत. तर त्यांना आपली अल्पशी मदत म्हणून त्या काळामध्ये नचिन केळकर त्यांना दरमहा 15 रुपये पाठवायचे. 2-3 महिने ते पैसे पाठवले, पण राजवाड्यांकडनं काही बैठं काम झालं नाही, कारण ते फिरत होते. त्यावर त्यांनी केळकरांना एक पत्र लिहिलं की गेले काही महिने आपण मला दरमहा रुपये 15 पाठवत आहात, परंतु मला हे सगळं काम करण्यासाठी मदतनीसाची गरज असते आणि मदतनीस शुद्ध मोडी वाचणारा मिळतोच असं नाही. आणि तो जेव्हा काम करतो तेव्हा माझी उपस्थिती तिथे आवश्यक असते. त्यामुळे मी जेव्हा फिरतीवर असतो तेव्हा काम तहकूब करावे लागते. राजवाड्याचे शब्द आहे, काम तहकूब करावे लागते वेळोवेळी. तेव्हा आपल्याला जर हे मान्य असेल तरच आपण रुपये 15 दरमहा पाठवावेत, अन्यथा आपली मदत मला नको. स्वाभिमान. आपण काम जे करणार आहोत त्या कामाचं महत्त्व स्वतःला माहिती आहे, पण ते आत्ता पैसे मिळाले आणि उद्या काम रिपोर्ट दाखव अशा स्वरूपाचं कामच नाही आहे. मग शेवटचं वाक्य त्यांनी काय लिहिलंय की ऐतिहासिक साधनांचा संग्रह जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा काम काय केले याचे उत्तर मिळेल. आत्ता ते मी देऊ शकत नाही. हे आपल्याला मानवत असेल तरच मदत चालू ठेवावी. मला इतकं विलक्षण वाटतं हे सगळं की अशी माणसं होती काम करणारी आणि उत्तर देणारी. तसंच प्रबोधनकार ठाकरे यांना छत्रपती शाहू कोल्हापूरचे महाराज त्यांनी एकदा एक सोपडं लिहायला सांगितलं पुराणांवरती. त्याच्यावरती ठाकरे आजारी होते आधी थोडा काळ. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवला आहे हा सगळा प्रसंग की इतक्या आजारपणामध्ये कावेळीसारखं दुखणं होतं की ज्याला पथ्यविथ्य नंतर पाळायला लागतात. तर एवढ्या आजारपणामध्ये काम होणार नाही. तर ते जे कोण दरबारचे लोक आले होते चेक घेऊन 5,000चा, तो चेक त्यांना दिला आणि अगदी नम्रपणे म्हणाले की
छत्रपतींचा चेक आहे, प्रसाद आहे, म्हणजे तुम्ही अनुमान कसा करता? त्याच्यावरती ठाकरे गरजले की असल्या चेकांवर मी थुंकतो, कारण मुळात पुराण म्हणजे शिमगा असं माझं मत आहे. तर त्याच्यावरती कसं तुम्ही मला लिहायला सांगता? आणि तब्येत बरी नाही माहिती आहे तरी लिहायला सांगता? होणार नाही, जाऊन सांगा. आणि छत्रपती जर अशी रक्कम अयाचित उधळत असतील तर मला त्यांच्या बुद्धीची कीव वाटते. असं त्यांनी निरोप धाडला. आता पुढे काय घडतं ते बघा तुम्ही. 2-3 महिन्यानंतर शाहू छत्रपती मुंबईला आले. पन्हाळा लॉजवरती ते उतरायचे नाही, तिथे उतरले. त्यांनी निरोप पाठवला की मी पन्हाळा लॉजवरती आम्ही आलेलो आहोत, भेटण्यास यावे. ठाकरे गेले भेटायला. काय आमच्या चेकावर म्हणे तू थुंकतोस काय रे वांड, असं त्यांचं पहिलं ठिणगी. म्हणजे त्याच्यावरती ते म्हणाले की मी मानतच नाही पुराणांना वगैरे, मी कशाला त्याच्यावरती लिहू, तुम्हाला माहिती आहे राजेशाही आणि ब्राह्मणशाही एकाच ह्याच्यामध्ये मी बघतो, असं ठाकरेंनी उत्तर दिलं. त्याच्यावरती शाहू महाराजांचा इतका नूर बदलला. ते म्हणाले वा वा वा, तुम्ही जर ह्याच्यावर काम करत असाल तर तुम्ही हे पुस्तक वाचले का, ते पुस्तक वाचले का, अशी पुस्तकांची यादीच्या यादी त्यांनी म्हणून दाखवली. आणि नुसती यादी नव्हे, कुठल्या पुस्तकात काय आहे, कुठल्या पुस्तकात काय आहे. आणि मग हे सगळं ऐकल्यावरती मग ठाकरे जरा खालच्या आवाजात म्हणाले की पण ह्याच्यामध्ये राजेशाही पण येतेच. त्याच्यावरती त्यांचं उत्तर फार महत्वाचं आहे की राजे काय अमरपट्टा घेऊन आलेत काय? काळाच्या ओघामध्ये जे घडणार आहे, जे योग्य आहे तेच घडणार आहे. आणि मग त्यांनी तो स्वीकारला आणि मग काय त्यांना लिहायचं होतं ते लिहिलं. सगळा हा प्रसंग प्रबोधनकार ठाकरेंनी लिहून ठेवला. आता हे वाचत असताना बघा तुम्ही काय होतं, इथल्या मराठी पाण्याचं एक दर्शन तर आपल्याला घडतं, पण भाषा, शाहू महाराजांची भाषा, ठाकरेंची भाषा तत्कालीन 1957 मध्ये ते प्रकाशित झालंय, पण त्याच्या आधी घडलेले हे सगळे प्रसंग आहेत. मला हे महत्त्वाचं वाटतं की हे सगळं वाचल्याखेरीज आपल्याला आपल्या भाषेचा कसा कसा प्रवास झाला आणि काय काय मजा खरं म्हणजे त्याच्यात आहेत हे लक्षामध्ये येत नाही. अगदी शेवट करते आता. व्याख्यानाचा 1 वाजून गेलाय, भुका लागल्या असणार आहे की मराठी भाषा किती अमृतापेक्षा गोड असली तरी पोट नाही भरत ना. 1-2च मिनिटं फक्त घेते आता तुमची. आधुनिक मराठीबद्दल मी जेव्हा बोलायला लागले तेव्हा मला कोसला या कादंबरीची प्रकर्षाने आठवण होते की ती कादंबरी आली 1962 मध्ये आणि त्या कादंबरीच्या भाषेने त्या काळच्या मराठी समाजात खळबळ उडवून दिली. उदाहरणार्थ वगैरे असले शब्द की ज्यांना काही आपण गणतच नाही, तुच्छच लेखतो, क्षुद्र म्हणतो. अशा शब्दांच्या आधाराने या कादंबरीमध्ये जे काय प्रचंड मोठा आशय नेमाड्यांनी मांडला ती क्रांती होती भाषेच्या संबंध संदर्भातली असं लक्षात येतं आपल्याला. आणि गंमत म्हणजे कोसला हा शब्द ज्ञानेश्वरीत आहे बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की स्वये बांधुनी कोसला मृत्यू पावे, कीटकाचं वर्णन केलंय त्यांनी. त्या कोसला शब्दाचा नेमाड्यांनी लावलेला अन्वयार्थ त्या कादंबरीच्या शीर्षकात आपल्याला दिसतो. कधीतरी ती कादंबरी जरूर वाचली नसेल तर. त्याच काळामध्ये मी म्हटलं तसं थोडंसं आधी आपली बहिणाबाई अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी हे म्हणत होती. ती तुकोबांपेक्षा वेगळं नाही सांगत आहे. तुकोबा तेच म्हणतात की बोलविता धनी वेगळाच. पण बहिणाबाईंनी कुठे तुकोबा वाचले? तिच्या कानावर जे पडलेलं होतं तिच्या अनुभवाचे बोल आहेत हे की घरोटा घरोटा जात्यातून जसं पीठ पडतं तसं माझं गाणं पोटातून ओठात येतं. म्हणजे सहजता केवढी आहे त्याच्यामध्ये. आणि ते गाणं कसं आहे, पिठासारखं पोषण करणार आहे. मला फार कौतुक वाटतं त्याच्यामुळे बहिणाबाईचं, म्हणून मी म्हटलं की मी तिला संतच मानते. दुसरीकडे ग्रेस आणि G.A. कुलकर्णी त्यांच्या प्रतिमांचं इंद्रधनुष्य आपल्याला दाखवत होते, गारुड घालत होते. चंद्रमाधवीच्या प्रदेशातली सांज वयाची साजणी ग्रेसची कविता व्याकुळ करत होती. नारायण सुर्व्यांना मात्र कामगार आहे मी, तळपती तलवार आहे असा रोखठोकपणाच पसंत होता. आशयाची टोकदार टोच बोथटणं हे त्यांना अजिबातच मान्य नव्हतं. त्याच वेळेला नादो महानोर हिरव्या बोलीचा शब्द गात होते. आणि इंदिराबाई ते आपल्या मितभाषी कवितेमधून वेदनांचे नितळ दाखवत होत्या. नव्या पिढीचे कवी तुमच्या आमच्या भाषेमध्ये बोलताना सहजच तिला नवे आयाम देताना दिसतात. आठवा सौमित्रचा गारवा हा संबंध संग्रह, ती CD आलेली. कोणत्याही भाषेतल्या साहित्यामध्ये अधूनमधून आवर्त आणि भोवरे निर्माण होतात. या सगळ्या आवर्तांचा अगदी जोरदार परामर्श पु ल देशपांड्यांनी मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहासमध्ये घेतलाय. ज्यांनी ऐकलाय वाचलाय त्यांना लगेचच समजलंय ते, पण नसेल तर जरूर वाचा. यथेच्छ चेष्टा, पण त्याला सगळ्याला अभ्यासाचा पाया असेल तर ती कुठे जाते साहित्याच्या पातळीवर हे त्याच्यातून आपल्याला दिसतं.
इंग्रजी भाषेच्या मराठी प्रभावाबद्दल असंख्य उलटसुलट मतं आजही आपल्या कानावर येतात. आपणही हिरिरीने त्या वादामध्ये उतरत असतो. पण याच भाषेला सुरुवातीच्या काळात विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी वाघिणीचं दूध असं म्हटलं होतं. हे वाघिणीचं दूध कळत न कळत आपण किती पचवलंय ते वाचलं ऐकलं तर मज्जा वाटेल. अव्वल इंग्रजीच्या काळात मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणजे हा भाषांतराचा काळ जो मी म्हणते 1850 पासूनचा, त्याच्यामध्ये आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून आपल्याच भाषेतल्या विद्वानांनी कितीतरी इंग्रजी शब्दांचे आणि संकल्पनांचे मराठी भाषांतरं रूपांतरं केली. छोट्या 2-3 उदाहरणं सांगते. कॉमन मॅनसाठी सामान्य माणूस हा शब्द तेव्हा मुद्दाम घडवला गेला. आज आपण सामान्य माणूस सहजपणे मराठीतला शब्द म्हणून मानतो, वापरतो. किंवा वॉटर डाऊन असा शब्द होता, त्याच्यासाठी पाणी घालून वाढवणं, हे तर आता मराठीमध्ये असल्यासारखंच आपण वापरतो आणि अनेक ठिकाणी तो वापरतो. किंवा इट इज ॲज क्लिअर ॲज सनलाईट, सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ, सहज वापरतो ना आपण. आपल्याला माहिती नाही की याचं मूळ तिकडे आहे म्हणून. किंवा मॅटर अंडर कन्सिडरेशन, विचाराधीन, अशी यादीच्या यादी आहे बरं का. आशा मुंडले नावाच्या एका विदुषींनी पचवून टाकलेलं वाघिणीचं दूध या नावाचा एक लेखच लिहिलाय. त्याच्यामध्ये हे सगळं आहे आणि इतकी मजा येते ते वाचताना. आणि त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा एकदा भाषाशुद्धीच्या प्रयत्नातून अनेक शब्द नव्याने घडवत होते. अध्यक्ष, महापौर, पंतप्रधान, हे सगळे शब्द जे आज आपण सहजपणे वापरतो ते सगळे शब्द मुद्दाम घडवलेले आहेत. अशी भाषा शुद्धीकरणाचं एक पुस्तकच सावरकरांचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तीही यादी दिली आहे. अगदी शेवटाकडे येते. राकट कणखर दगडांच्या देशातल्या ताठ कण्याच्या आमच्या भाषेची मिरास आम्हाला पहिल्यांदा गडकर यांनी दाखवली. ती कधी अडगुलं मडगुलं अशी लुटूपुटूची होते तर कधी अट्टीतटीची होते. एक होती ओ तिला जरी टू अशी ती मुलांच्या कानावर पडताना नुसतीच नादमय असते. आणि दुर्गाबाई भागवतांच्या लेखनात मात्र याच खांबाला टेकून ज्ञानोबाने पैसाची मर्यादा पाहिली. काळ आणि अवकाश यांची सीमारेषा जोखली आणि मानवाच्या अंतस्थ गुन्हेची अमर्यादिता अनुभवली अशी प्रौढ भारदस्त प्रगल्भ होते. आमची भाषा शंखपुंकीत येई रुद्रा असंही म्हणते. ही गवत पात्यासारखी लवचिक पोपटी देखील होते. ती सांदण्याच्या हातांनी डोळ्यांमधला डाळिंबाचा साग धरावा कैसा पार असंही म्हणते. आणि नाही रे उजाडत अशी खंतही व्यक्त करते. तुझ्यामुळेच उभे आहे बाबा आमच्या डोक्यावर हे अक्षरांचे आभाळ अशी कृतज्ञताही ती व्यक्त करते. आणि त्याच वेळेला ती तृप्त संसार गीते गाताना अंगणामध्ये कैवल्याचे झाड देखील लावते. ज्ञानियाचा वातुकयाचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे असा सार्थ अभिमान आमची भाषा बाळगते. सह्याद्रीच्या कुशीमध्ये दर 7 वर्षांनी फुलणाऱ्या कारवीसारखी फिरून नवी जन्मे नमी असं म्हणत माझी ही भाषा नवनवी रूप घे अनपेक्षित वळणवाटांनी खळखळतेच आहे. तिची अक्षरचिन्ह ही प्रसाद चिन्ह आहेत आणि आम्ही ती गौरवानं मिरवतोय. मग ती कागदावर असो की संगणकाच्या पडद्यावर. आमच्या पुढच्या पिढ्या कदाचित चित्तचक्षु चमत्कारिक किंवा एक समयावच्छेदे करून असे शब्द नाही वापरणार, न वापरू नये. त्यांच्या मनीचं मांडायला ती घडवतील नवे शब्द. काळाचे कातळ भेदून मराठीच्या सशक्त अंकुराचा इतका मोठा वृक्षराज झाला आहे, तो असाच बहरत राहील, बहरत राहो. मराठी माणसासारखीच त्याची भाषा, रोखोक पण अगत्यशील. वसंतराव कानेटकरांचं एक गीत आहे, ये मराठीची आहे नगरी. त्याच्यात ते म्हणतात की राम राम घ्या मंडळी. हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात हे सगळं नंतरचं आहे. मूळ काय आहे? राम राम घ्या. तर राम राम घ्या मंडळी. आणि गूळ पाण्याचा गोडवा चाखवणारी आमची भाषा असं त्यांनी म्हटलंय. तो गोडवा तसाच राहू दे. आपल्या भाषा अस्मितेचे स्फुल्लिंग चेतलेले राहू दे, पण अन्य भाषांचा विद्वेष करणारा त्याचा वणवा कधी न होऊ. ये मराठीची आहे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असं एकेकाळी म्हटलं गेलंय. ती ब्रह्मविद्या विविध तऱ्हांनी आपल्या सगळ्यांना पालाण घालत राहू देत अशी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही मराठीचा प्राजक्ताचा सडा आमच्या अंगणात देखील घातलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मनस्वी आभार.
यानंतर मी विनंती करते मॅडमना काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर सगळ्या कलारंगच्या सदस्या आणि आपले शिक्षक कर्मचारी वर्ग यांना सगळ्यांना विनंती आहे. कोणाला अशोक नायगावकर सरांना जर काही प्रश्न पडले असतील तर अवश्य वंदना मॅडमना विचारायचे आहेत. अभिजात भाषेच्या या नंतर आपलं एवढं अभ्यास करून म्हणजे व्याख्यान ऐकताना असं खूप इतकं रोचक आणि अगदी महानुभावांपासून म्हणजे त्या सप्तसई गाथा सप्तसईचं जे महाराष्ट्र शासनानं काढलेलं पुस्तक मला वाटतंय आपले महाराष्ट्र राजा बड्यांनीच ते मला वाटतं हे केलेलं काहीतरी त्यात जोगळेकरांनी. तर ते सगळं तुम्ही इतका रोचक घेतला की याची ही व्याख्यानं जगभर सगळी व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो. हेलो हेलो नमस्कार मैडम. I studied from Mumbai. बोला ना. Hello. I studied from Mumbai and I studied Marathi too from Mumbai and Kapas my 10th standard. But nowadays I see in Mumbai the boards have been taking like ICSE, IGSE, CBSE. And Marathi being like non-Marathi students are taking being one optional subject in 10th standard and the percentage is calculated on that basis too. So how do we see Marathi in next few years, 10 years, I mean after and 30 years? उत्तर मराठीतूनच देणार आहे. मला अगदी साधं असं वाटतं की आपली भाषा आपण प्रेमाने बोलत राहिलं पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही ती बोलायची सोडाल त्या क्षणी ती तुमच्यापासून दूर जाणार आहे. आणि कितीतरी शब्द आजच मराठीमधले वापरात नाही आहेत, ते अडगळीत जाऊन पडले. आणि अडगळीतल्या सामानाचं काय होतं आपल्याला माहिती आहे, त्याचं भंगार होतं नंतर. तर तसं न होऊ देणं ही मराठी बोलणाऱ्या मराठी समजणाऱ्या माणसांची जबाबदारी आहे. जे लोक मराठी मातृभाषा म्हणून मानतात त्यांची जबाबदारी आहे. हे मराठीपुरतंच नव्हे, मला कुठल्याही भाषेबद्दल असं वाटतं की आपली भाषा ही आपण सार्थ अभिमानानं जपली पाहिजे. आपल्याला ती नीट वागता बोलता आली पाहिजे. आत्ता तुम्ही जो मुद्दा सांगताय त्याच्यामध्ये खूप वेळा व्यावहारिक फायदे लोक बघतात की अमुक घेतलं तमुक केलं तर काय होईल, सहजपणे कुठले उपलब्ध आहे, काय केलं तर आपल्याला पुढे करिअर आपली उभी राहणार आहे, असे विचार त्याच्यामागे असतात. माझं म्हणणं तर असं आहे की कुठल्याही गोष्टीने का होईना मराठीचा अभ्यास लोक करतायत का तर जरूर करू. त्याच्या हेतूंमधून नंतर हळूहळू आपोआप कळायला लागतं. जे खरं असतं ते ठीक आहे, जे बरोबरचं असेल ते कळून पडेल. इतका साधा विचार मी करते. बाकी याची राजकारणी उत्तरं खूप देता येतील पण माझा तो प्रांत नाही, त्यामुळे मी तसं काही बोलणार नाही. धन्यवाद. तुमच्या भाषणात एक आलं की सुंदर लिपीचं कोणतेही रूपांतर. पण ती सुंदर लिपी काय आहे, सुंदर लिपी आणि त्याचं कोणतेही काय केलं ते नीट थोडंसं. हा सांगते म्हणजे काय लिपी. आता जर आपण मराठीमध्ये मराठी सगळं रोमन लिपीत लिहितात की नाही व्हॉट्सअपवरती, अर्थाचा अनर्थ होतो ना कितीतरी वेळेला. म्हणजे जे तुम्हाला वाटते ते स्पेलिंग तुम्ही करता पण मराठी वाचणाऱ्याला अनेक वेळेला म्हणजे परवाच वेद हा शब्द VED वेड असा पण वापरता येतो. म्हणजे कुठे वेद आणि कुठे वेड, म्हणजे केवढं मोठं अंतर त्याच्यामध्ये पडतं. असा घनघोर परमाद घडू शकतो. तसंच या लिपीचं झालं. ही जी लिपी काय आहे ती मी नाही समजू शकत किंवा सांगू शकत तुम्हाला, पण वेगळ्याच लिपीमध्ये मराठी लिहिलेलं असल्यामुळे ते कळलंच नाही कोणाला आणि हे मराठी आहे हेच कळलं नाही. तर त्याचा सखोल अभ्यास म्हणजे कसं की काही अक्षरांची पुनरावृत्ती, मग काहीतरी लागतं. कोड वर्ड्स कसे असतात ना तसं आहे की काही अक्षरं लागली मग त्याच्या अनुषंगाने ती वळणं वगैरे समजत घेत. अहो आयुष्यभराचे परिश्रम आहेत त्यांचे कोलत्यांचे. 50 नंतर त्यांना तो उलगडलं काहीतरी आणि मग उलगडल्यावरती मात्र ते कसं असतं, एकदा किल्ली लागली कुलूप उघडलं मग सरसा सगळ्या गोष्टी त्यांना लिप्यंतर करता आलं आणि मग ते देवनागरीमध्ये आलं. म्हणूनच
महत्व वाटलंय? महत्व म्हणून अगदीच सुंदरा आणि सकळा, पण तुम्ही ते कोणते वाङ्मयामध्ये जरासा शोध घेऊ शकाल. मी काही इतकी त्याची सखोल अभ्यासक नाही, त्यामुळे त्या लिपीतनं नेमकं त्यांनी काय केलं हे नाही सांगू शकत. माझ्या शाळेचं नाव जवाहर विद्याभवन, माझे नाव आयुष कोड. मराठी भाषा समृद्धीसाठी आमची भूमिका काय असेल? आत्ता म्हणलं तसंच प्रेमाने बोला आपली भाषा. आपण आपल्या आईशी प्रेमाने वागतो ना, आणि वागायला पाहिजे, तसंच आपल्या भाषेबद्दल पण वागलं पाहिजे. सहजपणे बोलताना माझ्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्द येणार नाही. इंग्रजी बोलेल तेव्हा इंग्रजी बोलेल, हिंदी बोलेल तेव्हा अस्खलित हिंदी बोलेल. असं का नसावं आपलं? अशी प्रतिज्ञा असायला पाहिजे. बॅरिस्टर जयकर एका वेळेला 4 भाषा बोलू शकायचे, आणि जर संस्कृतमध्ये ते भाषण करत असतील तर त्यांच्या संस्कृत भाषणामध्ये एकही अन्य भाषेतला शब्द यायचा नाही. मी अशी कितीतरी लोक तुम्हाला दाखवीन की जी इंग्रजी बोलताना फक्त अस्खलित इंग्रजी बोलतात, ते मध्ये हिंदी बोलत नाही. आपल्याकडे कसं झालं माहिती आहे का, भाषेची भेड करून बोलायची आपल्याला इतकी सवय झाली आहे, आणि ती वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्यासमोर एवढी अधिकृतपणे येते की आपल्याला असं वाटायला लागतं की हेच बरोबर. म्हणजे एकेकाळी असं होतं की वर्तमानपत्रामध्ये असंच लिहिलं आहे असं आम्ही पॅरामीटर, त्याचा निकष म्हणून मानत होतो, सर पण मानते की एकदा बघू वर्तमानपत्रात. विशेषतः लोकसत्ता महाराष्ट्र जेव्हा गोविंदराव तळवलकर होते तेव्हा अजिबात व्याकरणाच्या शुद्धलेखनाच्या चुका त्याच्यामध्ये नसत. पण आता झालंय का तसं? आता आपण विश्वासच ठेवू शकत नाही. आता तुम्हाला शब्दकोशच हाताशी पाहिजे. आता तुम्हाला व्याकरणाचे नियम असलेल्या छोट्या पुस्तिका का विना शुद्धलेखन ठेवा खिशात सारखी छोटी पुस्तक आहेत. 25 रुपये फक्त किंमत आहे त्या पुस्तकाची. घरोघरी ते पुस्तक असायला पाहिजे. साधे साधे शब्द लिहिताना आपण कधी स्त्री ऱ्हस्व लिहितात लोक, कधी दीर्घ लिहितात. बरं, एकदा ऱ्हस्व लिहिलाय, संबंध पेपर लिहिताना ऱ्हस्व लिहिलाय तर समजू शकतं. करता काय, एकदा ऱ्हस्व लिहितात, एकदा दीर्घ लिहितात. म्हणजे तुम्ही किती बेफिकीर आहात तुमच्या भाषेच्या वापराबद्दल हे सिद्ध होतं ना त्याच्यातनं. भावाला समजल्या ना मग झालं काय. आणि ते पण पूर्ण बोलायचं नाही, भापो एवढंच म्हणायचं. तर हे सगळे जे आपण लघुरूप शॉर्ट फॉर्म्स करतो याच्यातून सुद्धा मूळ शब्द काय तोच माहिती नाही. आता याला भापो म्हणायचं. एकच उदाहरण तुला देते. तुमच्या एवढ्या वयाची थोडी कदाचित मोठी असू आम्ही असा एक नियम केला होता आमच्या ग्रुपपुरता की इंग्रजी शब्द वापरला बोलता बोलता सहज साधा मराठी शब्द असताना सुद्धा, म्हणजे मगाशी वेट आणि वाटचं उदाहरण दिलं तशा प्रकारचं, की 10 पैसे दंड. आता त्या काळात 10 पैशाला किंमत होती हो, 50 पैशात कटिंग चहा यायचा. पण आता तुम्ही 10 रुपये करू शकता. करून बघा. 2, 4, 5, 8 दिवस हे केलं ना की आपोआप तुम्ही प्रयत्नपूर्वक मराठी शब्द आठवायला लागता. म्हणजे आपण म्हणतो ना की तुझ्या बोलण्यात पॉईंट आहे, त्याला सुद्धा आम्ही बिंदू आहे असं म्हणायचं. आहे ना, बिंदू आहे तुझ्या बोलण्यात. मजा वाटायची, गंमत यायची. आणि नंतर लक्षात आलं की असे कितीतरी शब्द आहेत की आपण रुळवू शकतो मुद्दाम. सावरकरांनी नाही का रुळवले? आता सुरुवातीच्या काळातली आत्ता जी उदाहरणं दिली ते सगळे शब्द मुद्दाम रुळवले. विद्वानांनी वापरायला सुरुवात केली, मोठ्या माणसांनी वापरायला सुरुवात केली की मुलं आपोआप वापरतात. मोठी माणसं जर घरामध्ये बादलीला बकेट म्हणत असतील तर बादली हा शब्द गेलाच ना त्यांच्या शब्दकोशातून. छोटं उदाहरण देते, तुम्ही बसा. माझं उत्तर एवढंच आहे की प्रेमाने आपली भाषा बोला, इतर शब्दांची सरमिसळ न करता. माझ्याकडे एक पोळ्या मावशी आहे, लहान मुलगी आहे 32-34 वर्षाची. तिची मुलगी प्ले ग्रुप ज्युनियर KG अशी काहीतरी शिकते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत. तर ही बाई स्वयंपाकात मदत करताना मला दरवेळेला म्हणायची प्लेट द्या ना ताई. एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळा ऐकल्यावरती मला काही राहू दे ना. माझ्यातली शिक्षिका आली बाहेर उसळून. तिला म्हटलं की अगं प्लेट म्हणतेस तू दरवेळेला, तुला काय मागायचं आहे? ताटली, झाकणी. मग मी तिला सगळ्या परातीपासूनच्या सगळ्या वस्तू ओट्यावर मांडून दाखवल्या. म्हणजे ह्याला काय काय म्हणतात. तर तिला माहिती होती नावं. म्हणलं मग ही सगळी नावं त्या वस्तूला न उच्चारता तू सगळ्याला प्लेट काय म्हणतेस? तर लाजली जराशी. तर म्हटलं की तू प्लेट म्हणतेस, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ कसा सोटावतो. तर तुझ्या 2.5 वर्षाच्या मुलीच्या शब्दकोशामध्ये हे मराठी शब्द नाही, येणारच नाही. जे सहजपणे आपल्या घरात भांडी त्या नावाची उपलब्ध असताना ती मुलगी सगळ्याला प्लेटच म्हणणार. परातीला पण प्लेट, थाळीला पण प्लेट, ताटाला, ताटलीला, झाकणीला, सगळ्याला प्लेटच. अरे हे सगळ्या वेगळ्या वस्तू आहेत ना. पातेलं दे काय, गंज, पातेलं, कुंडा, लंगडी, कढई असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत ना आपल्याकडे. मग का नाही वापरायचे? सगळ्याला निर्लेपचं भांडं असं म्हणून मोकळं होतात लोक. भांडं म्हणजे पाणी पिण्याचं भांडं. हां, तर
हे जे शब्द आहेत रोजच्या वापरातले सहजपणे ते सुद्धा जायला लागले. तर मग मी मगाशी विचारलं त्या एक समयावच्छेदे करून वगैरे तर गेलेच ना, गायबच झाले, येणारच नाही. ते काय 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 म्हणाला असं ऐकतानाच ना त्रास होतो लोकांना की काय अवघड बोलताय. अवघड नाहीये वस्तुत आहे. किती अवघड इंग्रजी आपण बोलतो ते लिहिताना अगदी काळजीपूर्वक स्पेलिंग गुगलवरती चेक करतो मग लिहितो ना. मराठी भाषेमध्ये लिहिताना का असं आपण करत नाही. का ढिसाळपणे लिहितो आपण. किती लोक आशीर्वाद शब्द चुकीचा लिहितात. दूरदर्शनवरती त्या पट्ट्या येतात ना खाली, त्याच्यात कधीही कादंबरी शब्द बरोबर लिहितात, कांदबरी लिहितात, कधीही रफार बरोबर घालत नाही. भलत्या सत्याच अक्षरांवरती रफार असतात. का असं होतं? कारण कुणाला त्याची काळजीच वाटत नाही आणि आपण चुकीचं लिहितो याची खंत वाटत नाही. आपण चुकीचं उच्चारतोय, चुकीचं लिहितोय याची खंत जेव्हा मराठी माणसाला वाटायला लागेल ना, तेव्हा मराठीची काळजी करायचं कारण नाही आहे. आज काळजी तिथे आहे की लाजच वाटत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं. चालतंय ना, चालतंय. वाहतुकीचे नियम मोडा, चालतंय. चुकीचं वागा, अनैतिक वागा, चालतंय. सगळं चालतंय. तसंच भाषेचं आहे. हेळसांड करतोय आपण प्रचंड या सगळ्या गोष्टींची. ती थांबवा, बास, साधी गोष्ट आहे. काही खूप जाऊन करायला नकोय, झेंडे विरवायला नकोय, मोर्चे काढायला नकोय. आपली भाषा प्रेमाने बोला आणि प्रेमाने बोला, हे महत्त्वाचं. बोल. नमस्कार मॅम, माझ्या शाळेचे नाव चेंबूर हायस्कूल. मी समीक्षा विशाल कटारे. माझा प्रश्न आहे की तुमच्यासारखा सखोल मराठीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कोणती वाटचाल निवडायला हवी आणि कोणते प्रयत्न करायला हवे? तू मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतेस का? हो. हो ना. मग काय, तुमच्या शाळेला ग्रंथालय आहे? हो. ग्रंथालयातलं पुस्तकं मिळतात तुम्हाला? हो. आवडतं ते पुस्तक घ्यायचं. असं काही आदर्श वगैरे नसतं. जे पुस्तक तुला शेवटपर्यंत वाचावंसं वाटेल ते पुस्तक घेऊन सुरू कर वाचायला. अशी काही माझ्याकडे 100 पुस्तकांची यादी नाही. म्हणजे मी देऊ शकते, पण माझी आवड तुमची आवड कशी असेल? तुमची आवड तुमची स्वतःची आहे ना. तुम्ही तुमची आवड स्वतःची कशात आहे हे शोधा. आपल्याला काही रंग आवडतात, काही पदार्थ खूप आवडतात, बरोबर आहे ना. मग शाहरुख खान आवडतो किंवा आता कोणीतरी तुम्हाला वेगळे आवडत असतील. तसं पुस्तक आवडतं की नाही, कोणता लेखक मला आवडतो असा प्रश्न आपण कधीच विचारत नाही. मला खात्री आहे, मी जर विचारलं की तुम्ही आवडत्या 5 लेखकांची नावं सांगा, तर 5 लेखक आणि त्यांची प्रत्येकी 5-5 पुस्तकं अवघड आहे सांगता येईल. तुला जर मराठीमध्ये सखोल पुढे जाऊन अभ्यास करायचा असेल तर त्याची पहिली पायरी ही आहे की वाचायला सुरुवात कर. जे आवडतं ते वाचायला लाग. आणि थोडंसं खरंच मनापासून करायचं असेल तर आज कुठलं पुस्तक वाचून झालं त्याची नोंद कर. छोटीशी वही घाले, त्याच्यामध्ये नोंद कर की हे पुस्तक मी आणलं होतं, त्याचा लेखक हा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुला जमलं तर त्या पुस्तकात काय आहे हे 4 ओळीमध्ये लिहून ठेव. फार मजा येते नंतर वाचायला. माझ्या वयामध्ये मी आता त्या सगळ्या वया बघते ना, तेव्हा गंमत वाटते. अक्षर कसं बदललं, कसं गोल 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 लिहित होतो आपण, मोठं मोठं अक्षर काढून. आणि त्या काळात जे समजलं आपल्याला त्याच्यापेक्षा आज आपल्याला वेगळं समजतं, वेगळं सांगतं ते पुस्तक. हेही तुला पुढे जाऊन कळेल. पण तो आनंद घ्यायला शिका, मजा घ्यायला शिका. मी तर हेच म्हणेन की मी आनंदासाठी करते, मला मजा येते. मी अजून असंच तासभर पण बोलू शकले असते जर घड्याळाकडे लक्ष होतं म्हणून. आनंद, आवड कशात आहे आपली. मराठी भाषा तुला पोट भरायला देईल का, याच्यापेक्षा तुला ती त्याच्यापेक्षा वेगळा आनंद देईल का असा विचार कर. आणि हे सगळ्यांसाठी आहे. एखादी कविता समजल्याचा आनंद जो काय आहे ना, तो कुठल्याही पैशात कशातही त्याचं मोल नाही आहे. खूप काळाने एखादी गोष्ट उलगडते आणि फार मजा येते. येते लक्षात? तर ती मजा घ्यायला शिका. येते का मजा मुळात वाचताना, का डोक्यावर ठेवलंय म्हणून वाचतोय, हे एवढं वाचलं पाहिजे म्हणून वाचतोय, असं झालं तर मजा गेली. आणि मजा गेली की काही होत नाही. आपण ढकलल्यासारख्या गोष्टी करत राहतो. त्यामुळे तसं न करता आपल्या कामात आपल्याला मजा यायला लागली तर तू संशोधन काय, तू मोठी विद्वान होशील. माझ्या शुभेच्छा आहेत तुला.